नमस्कार आणि सर्वांना मनापासून वेलकम. आपल्या सर्वांचं मी मनापासून स्वागत करते. आपला एवढा महत्वाचा वेळ काढून आज तुम्ही हा वेबिनारला आलात म्हणजे नक्कीच काहीतरी शिकण्याची इच्छा तुमची आहे. आणि हे केव्हाही आपल्या भविष्यासाठी, आपल्या वर्तमानासाठी, आपल्या जीवनासाठी फारच चांगली वेळ असते. आणि हे सतत शिकत राहणं म्हणजे खरंच आपली स्वतःची प्रगती आपण करतोय हे त्याच आहे. आणि आपली प्रगती आपल्याशिवाय कोणीच करू शकत नाही, हे तितकंच सत्य आहे. तर परत एकदा मनापासून धन्यवाद सर्वांचं. आशा करते सर्वांनी अगदी शेवटपर्यंत राहावं, कारण हा एक वेबिनार जो आहे हा एक प्रोफेशनलिझम म्हणून नाही, तर हे तुमच्या जीवनामध्ये नक्कीच परिवर्तन व्हावं ही माझी आंतरिक हाक आहे. अगदी मनापासून, अगदी म्हणजे हृदयापासून जे मला मिळालं ते तुम्हाला मिळावं, हे माझी मनापासूनची इच्छा आहे. आणि त्याच्यासाठी तुम्हाला थोडस एक पाऊल माझा तर एक पाऊल तुमचा जरूर असावा. तर चला स्टार्ट करूया. तर सर्वप्रथम मला एक सांगायचे एक खूप वाटतं की जीवन स्वतःकडून आपल्यासाठी काहीही करत नाही. बघा, एक एक शब्द, एक एक वाक्य समजून घेण्याचा प्रयत्न करा. खूप मोलाचा संदेश आहे की काय माहिती, या संदेशानेच तुमचं आयुष्य बदलून जाईल. तर जीवन स्वतःकडून तुमच्यासाठी काहीही करत नाही, तर हा फक्त तुमच्या, आमच्या म्हणजे माझ्या भावनांवर आणि विचारांवर प्रतिक्रिया करीत असतो. पण नेहमी म्हणत असतो काय करू बाबा, जीवनच माझं असं आहे, जीवनाचंच असं आहे, जीवनच तसं आहे. हे सगळ्यात मोठं चुकीचं गोष्ट आहे की जीवन स्वतःकडून तुमच्यासाठी काही करत नाही. तर हा फक्त तुमच्या भावनांवर म्हणजे फिलिंग्सवर आणि विचारांवर म्हणजे थॉट्सवर प्रतिक्रिया करीत असतो, स्वतःकडून काहीच तयार करत नाही तो. तुमच्या जीवनात आज जे काही आहे त्याला तुम्हीच आमंत्रित केलेलं आहे. आपणच म्हणतो की माझ्या आई वडिलांनी असं केलं, यांनी असं केलं, त्यांनी तसं केलं, शत्रू मित्र कोणीच काहीच केलेलं नाही. हे सगळं काही तुम्हीच आमंत्रित केलेलं आहे. धक्कादायक गोष्ट जरूर आहे, पण बघा कसं ते सायंटिफिक पद्धतीने तुम्हाला समजून सांगणार मी. आणि आपणच आपल्या जीवनाच्या हर पहलूंना आव्हान केलेलं असतं. आपणच आपल्या जीवनाचे रचयिते आहोत. पेंटिंग आपणच केलेली आहे आपल्या जीवनाची. आपल्या जीवनाचे जीवनगाथाचे लेखक सुद्धा आपणच आहोत. आपल्या जीवन चित्रपटाचे निर्देशक म्हणजे डायरेक्टरही आपणच आहोत. आणि आपणच ठरवलेलं आहे की आपलं जीवन कसं बनवायचं. आणि हे सर्व आपल्या विचारांमध्ये आणि आपल्या भावनांमध्ये ठरलेलं आहे. आणि आपला स्वभाव याच्यावरून आपलं ठरलेलं असतं की आपल्या जीवनामध्ये किती दुःख किती सुख असेल. तुम्ही ज्या वस्तूंना किंवा परिस्थितीला प्रेम करता, ती वस्तू किंवा परिस्थिती सुद्धा तुम्हाला चाहते आहे. धन, स्वास्थ्य, खुशी, प्रेम तुम्हाला चाहते आहे. तुम्ही जर आपल्या जीवनातल्या परिस्थितीला बदलू इच्छिता, त्याच्यासाठी संघर्ष करायची गरजच नाहीये. तर फक्त चांगल्या भावना म्हणजे डीप फिलिंग म्हणजे प्रेम द्यायचं आहे. फक्त एवढं केलं तरी सुद्धा परिस्थिती तुम्हाला प्रेम द्यायला बदलून जाऊ शकते. चांगल्या भावना द्याव्या लागतात सुखद गोष्ट मिळवण्यासाठी. खुशी द्यावी लागते. फळ मिळवण्यासाठी पहिले बीज पेरावं लागतं, हा निसर्गाचा नियम आहे. तसंच जीवनात आनंद प्रेम खुशी हवं असेल तर ते पहिलं पेरावं लागतं, हा निसर्गाचा नियम आहे. ब्लेमिंग कंप्लेंटिंग पूर्ण बंद. तुम्ही ब्लेमिंग करणार, तुम्ही जे कंप्लेंटिंग करणार, तर तुम्ही आतापर्यंत जे करत होते तेच पुन्हा कराल, तर तुम्हाला तेच मिळेल जे आतापर्यंत मिळत होतं. म्हणजे याचा अर्थ असा होतो की तुम्हाला आता काहीतरी वेगळं करावं लागेल, जर तुम्हाला काही वेगळं हवं असेल तर. चला तर बघूया काय असं करावं लागेल. तर परत आपल्या सर्वांचं मी मनापासून स्वागत करते आणि खूप खूप आनंद होतोय मला जेव्हा मला मिळालेल्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करायला आणि तुम्ही इंटरेस्टेड असता. आणि तुम्ही खरंच एवढा मौल्यवान वेळ ह्या वेबिनारसाठी काढलाय. खरंच याचा अर्थ असा होतो की आपण सतत काहीतरी नवीन शिकू इच्छिता आणि आपल्या जीवनातली सर्वात सकारात्मक अशी बाब आहे.
म्हणून मी आपल्या सर्वांना अप्रिशिएट करते, आपल्या सर्वांचं अभिनंदन करते, स्वागत करते. आणि आजच्या या वेबिनार मधून आपण जरूर काहीतरी घेऊन जाणार, ज्याने आपलं आयुष्य बदलू शकतं. आपल्या आयुष्यातल्या, आपल्या जीवनातल्या सुखकारक घटनेमध्ये नक्की भर टाकू शकाल. कारण मला एकेका मिनिटाचा, एकेका क्षणाचा मला तुमच्या कदर आहे आणि मला माहिती आहे की कसा बदल होऊ शकतो. मी अतिशय जागरूकपणे तुम्हाला म्हणजे तुमच्याशी बोलेल. बिलकुल असं समजू नका की मी प्रोफेशनल आहे आणि आजकाल हे प्रोफेशन चाललं, असं बिलकुल नाही. भौतिकता तर जरूर आहे, कारण आपण 4 आयामातून जगतो आहे. भौतिकता, शारीरिकता, मानसिकता म्हणजे भावनात्मकता आणि आध्यात्मिकता. पण आध्यात्मिकता हे 90% आहे. बाकी 3 गोष्टी, शारीरिकता, मानसिकता आणि भौतिकता, सामाजिकता, हे फक्त 10% आहे, हे लक्षात घ्या. तर आज आपण जे काम करू ते आपण आध्यात्मिकतेने याच्यातून करू. म्हणजे 90% जो आध्यात्मिकता कसं चालते आपल्यासोबत, त्या गोष्टी आपण शिकूया आणि बघूया. तर मी आपली ओळख करून देते. मी नंदिनी मेश्राम आणि रेकी ग्रँड मास्टर आहे. मागच्या जवळजवळ 20 वर्षापासून नागपूरमध्ये प्रज्ञा करुणा स्पिरिच्युअल इन्स्टिट्यूट ह्या माझ्या स्वतःच्या इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून मी अनेक कोर्स शिकवत असते. आणि याच्यामध्ये म्हणजे माझा ध्येयच हे आहे की म्हणजे अगदी सायंटिफिक तरीकेने, सायंटिफिक पद्धतीने म्हणजे आध्यात्मिकता लोकांच्या समोर आणून द्यावी, स्पिरिच्युअलिटी सायंटिफिकली समजून द्यावं, की जेणेकरून त्यांनी त्यांच्या जीवनाच्या पीचवर बेस्ट गेम खेळून जीवन आपलं सहज आणि आनंदीने जगावं. म्हणजे असं नाही की कोणत्या मंदिरात जा, कोणत्या खूप देवाची प्रार्थना करा, खूप हे करा, ते करा, असं काहीच नाही. किंवा घाबरून काहीतरी हे करा. ना मंत्र जाप, ना क्रिस्टल, ना काही ना काही, काहीच नाही. अगदी समज, जी भगवान बुद्धांनी समज दिली आहे, म्हणजे प्रज्ञा. माझ्या इन्स्टिट्यूटचं नावच आहे प्रज्ञा. प्रज्ञा म्हणजे ट्रू फिलिंग्स, ट्रू एज्युकेशन, सत्य ज्ञान. म्हणजे जे तुम्हाला ज्ञान मिळालं, त्या ज्ञानाचा उपयोग पहिले आपल्या आयुष्यात तर करा. स्वतःचं आयुष्य बदलावा आणि मग दुसऱ्यांना सांगा आणि दुसऱ्यांचं आयुष्य बदलवा. इथे आपण आपलंच आयुष्य बदलत नाही आणि दुसऱ्यांना ज्ञान देणं, त्याच्यात काही अर्थ नाहीये. तर पहिले आपण आपलं आयुष्य बदलवायचं आणि मग दुसऱ्यांचं. आणि मी तुम्हाला नक्की माझ्या आयुष्याचा मी कसा बदल केला ह्याबद्दल मी तुम्हाला जरूर सांगेन. अगदी. आणि करुणा म्हणजे कंपॅशन, की जे तुमच्यासोबत कितीही वाईट वागू, कितीही करू, पण त्यांच्याबद्दल तुम्हाला एक कंपॅशन ठेवणं, म्हणजे दया आणि मायेच्या पलीकडे. आपण प्राणी मात्रांवर, गरीब लोकांवर दया करायचं असं वगैरे आपण हे करतो. पण करुणा म्हणजे की तुमच्यासाठी जे निगेटिव्ह हे करतात, तरी पण त्यांच्यासाठी हे विचार करणं, म्हणजे ते कॉड कनेक्शन म्हणतो आपण, की तो म्हणजे त्याचं वाईट होईल, जेव्हा माझा वाईट करेल त्याचा तो वाईट करेल. हे करण्यापेक्षा की भगवंत त्याला सुबुद्धी येऊ, त्याला पण समज येऊ, त्याला पण प्रकाश येऊ त्याच्या जीवनामध्ये, ही प्रार्थना करणं म्हणजे करुणा. तर ह्याच मार्गाने मी जाते आहे. म्हणून माझ्या इन्स्टिट्यूटचं नावच प्रज्ञा करुणा असं आहे. तर नक्कीच माझ्या म्हणजे हा एक म्हणजे पर्पजने आपल्या जीवनावर पण नक्कीच चांगला परिणाम हो, ह्या गोष्टीचा मी जरूर जरूर म्हणजे प्रयत्न करते आहे. आणि नक्कीच तुम्ही अगदी शेवटपर्यंत बसा आणि शेवटपर्यंत म्हणजे अगदी ह्या गोष्टीचं तुम्ही नॉलेज घ्या आणि शिकवण शिकून घ्या, है ना. तर एक मिनिट. तुमच्यासोबत मी एक शेअर करायला म्हणजे हे वाटत होतं, की जेव्हा मी ह्या क्षेत्रात आले होते ना, तेव्हा मी पण खूप कन्फ्युज होते. कारण सायन्सवर माझा हे होतं, कारण मी सायन्सची स्टुडंट होती. तर मला जेव्हा हे कळलं होतं, की रे की हे असं असतं, 20 वर्षापूर्वी नागपूरला कुठेच म्हणजे याचं नाव नाही माहिती, की मला स्वतःला तर काहीच नाही माहिती होतं. आणि असं मी काहीतरी स्पर्श चिकित्सा वगैरे ऐकलं, तर मला खूप आश्चर्य वाटलं होतं, की असं कधी होतं का? असं नुसतं स्पर्श केल्याने काही पण होतं किंवा असं विचार केल्याने काही पण होतं, काही पण. हे सगळं म्हणजे अंधश्रद्धा आहे लोकांच्या वगैरे वगैरे असं. आणि मी अंधश्रद्धा निर्मूलनमध्ये म्हणजे मी काम पण करायची त्यावेळेस. मला खूप म्हणजे आवडायचं, मी लेख लिहायची वगैरे. आणि तशा ह्याच्यामध्ये मला हे आलं, तर मी खूप कन्फ्युजन याच्यामध्ये होते, की काय करावं, कसं करावं. पण मी खरंच सांगते, माझ्यासोबत काही काही घटना अशा घडल्यात, की मला आज जीवनाने बरंच काही शिकवून दिलं. नक्कीच मी तुम्हाला माझा एक्सपिरियन्स शेअर करेनच, की कसं काय माझं पलटलं.
आणि मग मला हळूहळू बरेच त्याच्यासोबत मी कोर्सेस केले, बऱ्याच काही गोष्टी शिकल्या आणि तेव्हा मला समजलं की सायन्स आहे हे सगळं. रेकी शिकणं किंवा हे करणं म्हणजे याच्या मागे पूर्ण तुमचं माइंड प्रोग्रामिंग करायचं असते आणि ते सायंटिफिकली म्हणजे बाप दाखव नाही तर श्राद्ध कर असं जे आपण म्हणतो ना, तशा पद्धतीने तुम्हाला ते हळूहळू समज डेव्हलप करायची आहे. जसं भगवान बुद्धांनी सांगितलं की त्यांना बोधी मिळाली म्हणजे काय. त्यांनी नाही सांगितलं की देव आहे किंवा देव नाही आहे किंवा हे आहे. तर ते बघ तुमच्या आतमध्ये सर्व काही आहे. ते आतमधूनच तुम्हाला भावना तुमच्या समजून घ्यायच्या आतमध्येच बघा, आतमध्येच प्रकाश आहे, बाहेर काहीच नाहीये. तर हे हळूहळू मला समजायला लागलं आणि जेव्हा मला हे विश्वासाने म्हणजे सायंटिफिक पद्धतीने मला समजल्या सगळ्या गोष्टी, खरंच सांगते मी विश्वासाने भरून गेले आणि आज माझी दुनिया बदलली. याचा अर्थ असा नाही की माझ्या जीवनात दुःख येत नाही किंवा अडीअडचणी येत नाही किंवा समस्या येत नाही, असं नाहीये. पण आता माझा मात्र जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला, क्लिअरिटी आली आणि माझ्या जीवनाचं ध्येय काय आहे हे मला समजलं आणि त्या ध्येयाने मी काम करायला लागले. आणि तेव्हा माझं जीवन खरंच प्रेम, आनंद, उत्साह, खुशीने भरून गेलेलं आहे. खरंच आजचा हा वेबिनार तुमच्यासाठी याच्यासाठी जे करते की माझी हे मनापासूनची आशा म्हणा, इच्छा म्हणा किंवा एक सद्भावना म्हणा आहे की माझ्या जीवनामध्ये चमत्कार भरे एक्सपिरियन्सेस जे आले ते आपल्याही जीवनामध्ये येऊ, आपलेही जीवन प्रेम, आनंद, सुखाने भरून जावं. तर आजारपण आणि समस्या हे सांगून येत नाही, हे जरूर आहे. हे असं आहे की कधी पण आणि कुणावर पण कधी पण येऊ शकतं. पण अशा वेळेस समजलं आपल्याला की आपल्या हातामध्येच अशी काही ऊर्जा आहे की जिच्यासाठी आपण म्हणजे स्वतः चिकित्सा करू शकतो. तर ही चिकित्सा म्हणजे रेकी. रेकी म्हणजे वैकल्पिक चिकित्से अंतर्गत. वैकल्पिक म्हणजे आपल्या विचारांनी, आपल्या भावनांनी ह्या ज्या चिकित्सा करतो आपण त्याच्या अंतर्गत येणाऱ्या म्हणजे चिकित्सेमध्ये रेकी स्पर्श चिकित्सा येते ही. तर ही काही असं अशा काही गोळ्या नाहीये किंवा असं काही योग साधना नाहीये, असं काहीच नाहीये. आणि ती आज मी शिकवली आणि उद्या तुम्हाला येईल असं पण नाहीये. हळूहळू डेव्हलप करत 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 पण मात्र हे आहे 360 डिग्री तुमचं लाईफ बदलतं. पण तुम्हाला करावं लागतं. ही काही जादू नाही आहे की मी सांगेल आणि मी तुम्हाला म्हणेन की रेकी देते तुमचं जीवन बदलून जाईल, असं नाही होत. तर आपल्याला हे करावं लागतं, पण हे खूप सहज आणि सोपं आणि सुंदर आहे. खरंच जीवन आलं बदल म्हणजे आपण ऍक्च्युली हा पृथ्वीवर आलोय कशासाठी आलोय? कशासाठी आलोय? काय फक्त जन्म घेऊन भांडणं करण्यासाठी, लग्न करण्यासाठी, बच्चे पैदा करण्यासाठी, चिंता, स्ट्रेस, डिप्रेशनसाठी, भांडणं करण्यासाठी, जाती निर्माण करण्यासाठी? नाही हो, नाही. ह्या पृथ्वीवर आपल्याला जे काही आपल्यासोबत घडतात ना गोष्टी, जे काही आपण म्हणतो की चिंता, तणाव, डिप्रेशन, ह्या निराशा, ह्या सगळ्या गोष्टी येतात. पण ह्या गोष्टीला आपल्याला बॅलेन्स कसं करता येईल? कसं आपल्याला जीवन शिकता येईल? ह्या गोष्टीसाठी आपण इथे आलेलो आहोत. त्याचं मार्गदर्शन आपल्याला मिळवण्यासाठी आपले बरेच संत महात्मे आपल्यासाठी आलेत. भगवान बुद्ध, येशू ख्रिस्त, गुरु गोविंद सिंग हे सगळे आलेत. पण आपण त्यांना जातीयतेमध्ये टाकलेलं आहे आणि आमच्या जातीत आमच्या ह्याच्यात नाही. त्यांनी प्रत्यक्ष काय सांगितले त्याच्यावर लक्ष द्यायचा प्रयत्न करा. ते शिकण्याचा प्रयत्न करा. जीवन बदलतं. मी खरंच सांगते म्हणजे हा बिलकुल असं नका समजू की मी पैशासाठी काम करते आणि प्रोफेशनलिझम आहे असं नाही. माझा अगदी मुळापासून मी समजून उमजून जसं आज समोर माझा देव असेल कोणी नाही का, जो कोणी तो माझ्याकडे अगदी म्हणजे काय म्हणतो त्याला कॅमेरा ठेवून बघतोय आणि अशा पद्धतीने मी तुमच्याशी बोलते. म्हणजे तो कॅमेरा ठेवला, सीसीटीव्ही कॅमेरा असतो ना, तसा तो कॅमेरा ठेवतो आणि बेटा आज तू जे बोलशील ते तू जे सगळ्यांना देशील तेच तुला 10 पटीने जास्त देईल, असा तो म्हणतोय. आणि त्या नजरेतून मी तुमच्याशी बोलते, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. तर खरंच आहे आपल्या जीवनामध्ये तणाव, चिंता, डिप्रेशन, निराशा अशा बऱ्याचशा गोष्टी येतात आणि याच्यामुळे काय होतं की आपल्या शरीरातली ऊर्जा प्रवाह जो असतो तो असंतुलित होतो. त्याच्यामुळे ते आपण नाड्या म्हणतो ना, 72,000 नाड्या असतात त्याच्यामध्ये एक म्हणजे रजिस्ट असं करतो आपण, ब्लॉकेजेस तयार होतात आणि त्याच्यामुळे आपल्या शरीरावर शेवटचा पॉइंट आहे, शरीरावर आपल्याला रोगांचा हमला होतो. आणि आपलं स्वस्थ जीवन, आपलं स्वस्थ शरीर राहण्यासाठी ह्या ऊर्जेचा प्रवाह योग्य दिशेने राहणं खूप गरजेचं असतं.
आणि व्यक्तीच्या विचारांची दिशा योग्य करण्यासाठी आपली ही रेखी खूप मदतगार सिद्ध होते. त्यामुळे आपण आपल्या भावनांवर काबू ठेवून आपण आपल्या समस्यांपासून सुटकारा मिळवू शकतो. तर रेकी ही एक अगदी नैसर्गिक आश्चर्यजनक विद्या आहे. असं नाही की आज मी काहीतरी तयार करते आणि काहीतरी जादू करते आणि ठोकाठाकी करते, काहीच नाहीये. ही ऑलरेडी तुमच्यात आणि माझ्यात आहे. जन्म घेतो बाळ, तर रेकी सोबतच जन्म घेतो. आणि ह्या रेकी उपचाराद्वारे आपण आपला आत्मविश्वास प्राप्त करून आपलं जीवन आनंदमय करण्यासाठी ही एक अनोखी अनुभूती आहे. अनुभूती आहे, हे म्हंटल मी. अनुभूती म्हणजे जसं की जोपर्यंत तुम्हाला आतून येणार नाही, समजणार नाही आणि तुम्ही ते म्हणजे एक्सपिरियन्स करणार नाही, तोपर्यंत मी कितीही तुम्हाला तळमळीने सांगत राहू, त्याचा काहीच उपयोग होणार नाही. जसं मी म्हणेन की गुदगुल्या लावल्याने असं वाटतं, तसं वाटतं, खूप हसू येतं, खूप येत. जोपर्यंत तुम्हाला स्पर्श करून कोणी गुदगुल्या लावणार नाही किंवा तुम्हाला एखादं असं खायला म्हणजे जसं साखर गोड आहे, मी कितीही रंगवून रंगवून सांगेन, तुम्हाला जोपर्यंत तुम्ही खाऊन नाही बघणार तोपर्यंत तुम्हाला गोड या शब्दाचा अर्थच नाही समजणार. तर तशा पद्धतीने ही अनोखी अनुभूती आहे. आणि रेकी हा कुणीही व्यक्ती सहजतेने शिकवू शकतो. म्हणजे याच्यामध्ये काही जात पात लिंग भेद किंवा वय असं काही नाही, शिक्षण काहीच नाही. अगदी एक छोट्या 6 वर्षाच्या बालकापासून तर अगदी म्हणजे काय म्हणतात अशिक्षित आदिवासी लोकांपर्यंत सुद्धा कोणीही शिकू शकतं. इतकी सहजतेने आहे. आणि आपल्या प्रज्ञा कोरोनामध्ये अगदी आपण म्हणजे काही छोट्या मुलांचे पण क्लासेस घेतले होते, तर ते पण करतात. आणि चांगले डॉक्टर्स, इंजिनियर्स, सीए, एज्युकेटेड लोक, इव्हन म्हणजे पोलीस खात्यातले सुद्धा, म्हणजे पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा माझे बरेचदा याचे हे झालेले आहेत, प्रोग्राम्स झालेले आहेत. तर म्हणजे हा जितके म्हणजे हे लोक काय म्हणतात सायंटिस्ट जे लोक असतात की बिलकुल असं कसं नाही, तर ते सुद्धा आपल्या याच्यामध्ये आलेले लोक आहेत. तर हे कोणीच म्हणजे कसं त्याला दुर्लक्ष करू शकत नाही, ज्यांना समजलं त्यांचं. ठीक आहे, आता नाही समजलं, जो जबरदस्ती डोळे बंद करून झोपतो त्याला आपण जागू नाही करू शकत, है ना. तर हे खरंच एकदम म्हणजे जबरदस्त आहे की ही अशी कशी म्हणजे केवळ हाताच्या स्पर्शाने कोणतीही व्याधीग्रस्त माणूस शारीरिक किंवा मानसिक त्रासातून मुक्ती मिळू शकते. तर ही रेकी अशी आहे, सर्वव्यापी जीवनशक्ती आहे, प्राणशक्ती म्हणतो आपण तिला, जिच्यात निरोगी करण्याची एक अद्भुत क्षमता आहे. आणि हे निसर्गानेच तयार केलेली आहे, आपण काहीच नाहीये. फक्त आपण आपल्या वैचारिक प्रक्रियेच्या द्वारे ती नैसर्गिक एनर्जी किती प्रमाणात घ्यायची आहे, त्याचं प्रमाण वाढवायचंय आपल्याला, ते सांगायचं, ते करायचंय. ते कसं वाढेल, तर मी तुम्हाला सांगणार. तर म्हणजे याच्यामध्ये याचा बॅकग्राऊंड म्हणजे अक्षरशः म्हणजे भगवान बुद्धांनी जे आपल्या याच्यामध्ये सांगितलंय ते मी तुम्हाला नक्कीच सांगणार की त्यांना ऍक्च्युली काय सांगायचं होतं. तर पण लोक ह्या गोष्टीचा कसं आहे वापर करू शकत नाही आणि याची त्यांना जाणकारी राहत नाही, म्हणून आपल्यामध्येच एनर्जी आहे पण आपणच त्याला जाणू शकत नाही. पण आपल्या जीवनामध्ये जेही घटित होतं ते अगदी आपल्या विचारांचा परिणाम आहे, प्रक्रियांचा विचार म्हणजे विचारांच्या प्रक्रियांचा परिणाम आहे. तर हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे आणि ह्या शक्तींना आपल्याला जागृत करायचं आहे. म्हणजे आपल्यामध्ये आहे, पण जागृत करायला म्हणजे कोणीतरी टॉर्च दाखवायला तरी आपल्याला कोणीतरी पाहिजे असतात. तर म्हणूनच आत्मविश्वासाने आत्मनिर्भर बनायचं आहे आपल्याला आणि आपल्या मनोकामना पूर्ण करायच्या आहेत. आणि नक्कीच सर्वजण आता म्हणजे अगदी चांगलं मन लावून ऐका आणि खरंच आपल्या जीवनामध्ये आपली मनोकामना पूर्ण करा, प्रगती करा आणि नक्कीच रेखी शिका. ठीक आहे. तर मी तुमच्यासोबत एक स्लाइड मी शेअर करते. खूप छान वाटतं जेव्हा तुम्ही सर्व व्हिडिओ ओपन केलं आणि बघितलं, तर बघत राहिले तर खूपच चांगलं वाटतं की मला समजतं की तुम्ही किती इंटरेस्टने म्हणजे अगदी ऐकत आहात. त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि म्हणजे काही जुने स्टुडंट पण आलेले आहेत, तर तुमचं नक्कीच खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर नक्कीच आपलं अनुभव जरूर शेअर करा शेवटी. ठीक आहे. कारण मी कसं आहे ग्रँड मास्टर्सला बिलकुल मी सांगत असते की तुम्ही वारंवार म्हणजे अटेंड करत चला, कारण ह्या सगळ्या गोष्टी कशा तुम्हाला इथूनच शिकायला मिळतात. ठीक आहे, मी तुमच्यासोबत एक शेअर करते.
चला, शेअर झालंय सगळ्यांना. मी तुमच्या प्रश्नांची उत्तरं अगदी शेवटी देईल. ठीक आहे, मी मेसेजेस पाहिलेले आहे, पण मी तुम्हाला मध्ये नाही देणार. तर शेवटी मी तुमच्या सगळ्यांच्या प्रश्नांची उत्तरं देईल आणि अगदी ओपन करेन सगळ्यांना बोलायला. ठीक आहे, तोपर्यंत तुम्ही अगदी मनापासून आता लक्ष द्या मी काय सांगते. तर ही प्रज्ञा करुणा इन्स्टिट्यूट आहे माझी स्पिरिच्युअल विंग. मागचे जवळजवळ 20 वर्ष झालं प्रायव्हेट लिमिटेड आणि रजिस्टर्ड आहे सगळ्या गोष्टी. तर मी परत एकदा नमस्कार आपल्या सर्वांना. नंदिनी मेश्राम, मी रेकी ग्रँड मास्टर आहे, प्रोफेशनल टारो रीडर पण आहे, शिकवते पण. ह्या सगळ्या कोर्सेस होतात, NLP कोच, एंजल्स आणि लाईफ बिझनेस कोच वगैरे. मी ह्या सगळ्या गोष्टीसाठी मार्गदर्शन करत असते. तर मी आता तुम्हाला अर्थ तर सांगितलाच आहे. प्रज्ञा म्हणजे ट्रू नॉलेज, सत्य ज्ञान आणि कम्पॅशन. आणि माझा पर्पजच हा आहे की सायंटिफिकली स्पिरिच्युअलिटी समजून द्यावे, जेणेकरून तुमच्या जीवनाच्या पीचवर तुम्ही बेस्ट गेम खेळून तुमच्या जीवनात आनंद, खुशी, प्रेम यावं आणि प्रगती व्हावी. आतापर्यंत मी रेकीच्या माध्यमातून 1 लाख लोकांपेक्षाही जास्त लोकांपर्यंत मी पोहोचलेली आहे. आणि अनेकांना शारीरिक, मानसिक, आध्यात्मिक याच्यात संतुलन साधण्यामध्ये अगदी मदत केलेली आहे. आणि लोकांच्या जीवनामध्ये म्हणजे त्यांना सामना करण्यासाठी अंतर्गत शक्ती, म्हणजे मी तर प्रत्यक्षात जाऊन कोणाची मदत नाही, पण असं आतून. आणि कारण हे काय आहे की तुम्ही आतून बदलले ना, तुमचं बाहेरून सगळं बदलतं. पण त्या आतून बदलायला पण तुम्हाला समज कोणीतरी द्यायला जरुरी असतं. तर आपण आजच्या या वेबिनार मधून सर्व कव्हर करणार आहे की रेकी म्हणजे काय, कुठून आली, त्याचे 7 चक्र काय, त्याचे कार्य काय, चक्रांचे महत्व आणि रेकीचा उपयोग, मानसिक, शारीरिक आणि आध्यात्मिक स्वास्थ्य म्हणजे काय, आपल्या जीवनामध्ये रेकी कशी मदत करू शकते, दैनंदिन जीवनात रेकीचा समावेश कसा असेल आणि रेकीची महत्वपूर्णता, आणि आपल्या जीवनात रेकीचा समावेश तुम्ही कसा करू शकाल, म्हणजे कोर्सेस पुढचे कसे करू शकाल. ठीक आहे. तर रेकी म्हणजे काय, तर रेकी म्हणजे ब्रह्मांडीय ऊर्जा शक्ती, युनिव्हर्सल लाईफ फोर्स एनर्जी ज्याला आपण म्हणतो, प्राणशक्ती, की ज्याच्याने आपण जिवंत आहोत. हे शरीर आहे, पण ह्या शरीरामध्ये जिवंत, जसं आपण म्हणतो ना, मृत्यू झाला म्हणजे प्राण गेला. प्राण गेल्यानंतर संपलं. एक काही दिवस तर ब्लड बॉडी राहील जास्तीत जास्त, आणि मग ते पण आपल्याला जमीन गाडून द्यावं लागतं, राख शिरवावं लागतं, हे सगळं करावं लागतं, म्हणजे काहीच उरत नाहीये. मग आतापर्यंत तो जिवंत होता, म्हणजे त्यालाच प्राण म्हणतो आपण. तर ही की ब्रह्मांडीय ऊर्जा शक्ती ही काही नव्याने आपण तयार केली का, तर नाही. हे सर्व आपल्याला आपल्या संत महात्मा लोकांनी आपल्याला खूप वर्षापूर्वीपासून सांगत आले. ऋषी मुनींपासूनची ही किमया आहे. पण आता आपल्या ऋषी मुनींचं तेवढा दूर नाही, पण आपल्याला कमीत कमी आपल्यासारखे ह्युमन बिंग जे होते त्यांच्या साठी तरी आपल्याला जे काही बुद्धांनी सांगितलं, येशू ख्रिस्ताने, गुरु गोविंद सिंग, महावीर जैन जे सांगायचा प्रयत्न करून राहिले आपल्याला, ते आपण समजवण्याचा प्रयत्न, म्हणजे समजण्याचा हे करू. तर याची सुरुवात आपल्याच देशामधूनच झाली. रेकीचं फाउंडर तसे मिकाऊ उसी आहेत, पण सुरुवात मात्र आपल्या देशामधूनच ह्या सगळ्या ऋषीमुनींनी सांगितलं. पण मिकाऊ उसी हे जपानमधले विश्वविद्यालयामध्ये ऍज अ प्रोफेसर म्हणून काम करत होते. तिथे त्यांच्या काही विद्यार्थ्यांनी एक दिवस विचारलं, त्यांचा सब्जेक्ट पण स्पिरिच्युअलिटीच होती. काही विद्यार्थ्यांनी त्यांना विचारलं की जसं भारतामध्ये येशू ख्रिस्त आहेत, भगवान बुद्ध आहेत, यांच्या स्टोऱ्या जेव्हा वाचल्या तर ह्यांनी नुसतं स्पर्शनी वगैरे लोकांना दुरुस्त केलेलं आहे, किंवा भगवान बुद्धच्या गावात जायचे, तिथे एक प्रकारची हे होऊन जायचं, लोक सगळं आपलं दान देऊन द्यायचे, आणि कसं म्हणजे वेगळं एक वातावरण तयार व्हायचं. आणि ते आजही म्हणजे आपल्यासोबत आहेत. म्हणजे कसं काय म्हणजे ऍज अ ह्युमन बिईंग ते पण आपल्यासारखेच ह्युमन होते. मग त्यांनी असं काय निर्माण केलं की ते आजपर्यंत आपल्यामध्ये जिवंत आहेत, किंवा त्यांनी दिलेली विद्या आजही म्हणजे लोक अनुसरतात वगैरे, असं काय आहे. पण याचं उत्तर ना मिकाऊसूंना देता नाही आलं. मग त्यांनी मात्र ठरवलं की नाही, आपण याचा शोध घेतला पाहिजे, असं काय आहे बुवा म्हणून. आणि मग त्यांनी शोध घेतला आणि त्या याच्यामध्ये आपली नोकरी सोडली. मग तिथून मग त्यांनी आपली सुरुवात केली. आणि काय झालं की त्यांनी मग म्हणजे भारतात आले, चायनामध्ये गेले, त्यांचा शोध चालू होता. पण भारतामध्ये येऊन त्यांनी म्हणजे अनेक धर्मांचा अभ्यास केला. त्यांचे एक जैन मित्र पण होते. आणि मग दोघांनी ठरवलं, आणि बुद्धाचं धम्मपद वगैरे म्हणून आता ज्या पुस्तकं आहेत, त्यावेळेसच्या तर अगदी पुस्तकं नालंदा युनिव्हर्सिटीमध्ये खूप काही होत्या, पण त्या सगळ्या मुस्लिम लोकांनी काही बरेचसे जाळलं वगैरे, ते हिंदू मुस्लिमचे भांडणामध्ये ते असं आलं सगळं. पण जे काही वाचलं होतं आपल्या भारतामध्ये, त्याच्यावरून त्यांनी स्टडी केली. आणि त्यांना पुढे कळलं की म्हणजे आता ही जी विद्या गेलेली आपल्याला परत निर्माण करावी लागेल.
तर त्याच्यासाठी म्हणून ते जंगलामध्ये किरोयामा पहाडी आहे जपानमध्येच, ते एका झाडाखाली बसले आणि त्याच नियमाने ते 21 दिवस काहीही खाणं पिणं न करता 21 दिवस ध्यान साधना करायला बसले, की मला अशी काहीतरी विद्या पाहिजे की जी मी म्हणजे क्युअर करू शकेन वगैरे अशा टाईपचं. पण मी सांगते की काही झालं नाही. 15 दिवस गेले, 20 दिवस गेले, काही झालं नाही. आणि 21व्या दिवशी त्यांना अचानक म्हणजे असं झालं पहाटेच्या वेळेस, की एक काहीतरी पांढरा प्रकाश असा लख्ख दिसला आणि एकदम म्हणजे ते आज्ञाचक्रामध्ये धडकला वगैरे असं. ऍक्च्युअली मी आहे सायंटिफिक अशी म्हणजे सायन्सला मानणारी स्त्री लहानपणापासूनच. आणि जेव्हा ही स्टोरी मला जेव्हा माझ्या मॅडमने म्हणजे मी ज्यांच्याकडनं शिकले त्यांनी जेव्हा मला सांगितलं, तर मला थोडंसं माझ्या चेहऱ्यावर म्हणजे असं हसू आलं, की असं कसं होतं का? काही पण आकाशातनं धडाडकन आलं प्रकाश आपल्या ह्याच्यावर, काही पण स्टोरी सांगतात. बिजली कडाडली असेल किंवा तारा चमकला असेल, हे माझं स्वतःचं म्हणणं होतं. पण ऍक्च्युअली नंतर काय झालं, की मी तुम्हाला आता म्हणजे एक ही गोष्ट सांगतेच म्हणजे की हा. तर म्हणजे हे झालं की म्हणजे काही दिवसांनी म्हणजे मला काय झालं की जसं जसं म्हणजे मला माहिती झालं आणि मी पुढे पुढे शिकत गेले करत गेले, कारण माझी अडचणच अशी होती की थोडंसं काही गोष्टी मला करणं भाग होतं. पण पुढे पुढे म्हणजे मला काही कोर्सेस केले तेव्हा मला एक लँडमार्क फोरम म्हणून एक कदाचित तुम्ही ऐकलं असेल, आणि असे बरेचसे NLP वगैरे असे बरेचसे सब्जेक्ट मी कोर्सेस केले, तेव्हा मला एक समज झाली की आपला माइंड कसा वर्क करतोय. आणि जेव्हा मी त्या कोर्समध्ये एक उघड्या डोळ्यांनी मेडिटेशन करायला सांगितलं, तर हा इंटरनॅशनल लेवलचा कोर्स आहे, फार सुंदर आहे. तर तो मी केला आणि त्याच्यामध्ये उघड्या डोळ्यांनीच मेडिटेशन करायला लावलं. पण मी थोड्या वेळ त्याचे डोळे बंद केले आणि त्यांनी जे काही सांगितलं, काही डिस्टिंक्शन्स असं समजावून सांगतात. म्हणजे आपण जे बोलतो, जे शब्द, जे वाक्य, जे आपण हे करतो, त्याच्याच वर आपल्याला म्हणजे हे करायचं असते. म्हणजे मनन, चिंतन म्हणजे अगदी फर्मली असं असते. काही जादूटोणा नाही, काही तुमच्या मागून कोणीतरी काही करत नाहीये. तुम्ही विचार करा, चिंतन मननचं वगैरे होतं. मग त्या गोष्टी सांगितल्या त्यांनी आणि केलं मी मेडिटेशन आणि मला मग त्यांनी म्हणे की तुम्ही डोळे उघडे पण करू शकता, चॉईस तुमचं आहे. तर मी अर्धा डोळे बंद केले आणि मग थोड्या वेळ असं डोळे उघडे ठेवले. तो कोर्स इतका सुंदर होता, चकाचक सगळा प्रकाश वगैरे सगळं म्हणजे स्वच्छता त्याच्यामध्ये, असं वाटतच नव्हतं की आपण भारतात आहे, कुठेतरी फॉरेन मध्ये कोर्स केलेला, इतकं सुंदर त्याची अरेंजमेंट वगैरे होती. आणि जेव्हा मी डोळा उघडून बघितलं तर ते अगदी म्हणजे लख्ख प्रकाश आणि जे काही खुर्च्या लोक काहीच दिसत नव्हतं मला. ते खूप मायन्युटली म्हणजे एका सेकंदासाठी वगैरे असेल ते माझ्यासाठी. पण त्या ह्याच्यावरून मला समजलं की अरे म्हणजे आता तुम्ही पण एक करू शकता ट्रायल, की जसं आता आपल्या समोर जे काही वस्तू आहेत, जे काही घर आहे किंवा जे काही आहे सामान, त्याच्याही परे मग आपल्याला दुसरं बिल्डिंग दिसतात, दुसरं काही असतात, बरंच काही असतं. झाडं झुडपं आकाश हे ते वगैरे सगळं सगळं काही आहे. पण हे काहीच नाहीये असं समजून जा. काहीच नाहीये तुमच्या त्याच्यामध्ये. आणि तुम्ही म्हणजे काहीतरी दिसतंय तर तेव्हा काय असतं, एक स्वच्छ प्रकाश आणि लख्ख प्रकाश. तर ऍक्च्युली आपण तेच असतो, की आपण काहीच नाही आहे ना, मी शरीर आहे ना, मन आहे ना, विचार आहे ना, भावना आहे ना, काहीच नाही ना, वस्तू सारं काही आपण क्रिएट केलेलं आहे. पण फक्त एक प्रकाश आहे. आणि तो प्रकाश जपानी भाषेमध्ये त्यांनी म्हणजे प्रकाश किंवा एक लाईट असं आपण जे म्हटलं, त्यांनी ते जपानी भाषेमध्ये त्याला रेकी म्हटलं. युनिव्हर्सल लाईफ फोर्स एनर्जी ज्याला म्हणतो आपण, प्राणशक्ती. त्यांनी जपानी भाषेमध्ये हा रेकी शब्द निघाला त्यांचा. आणि त्यांनी ते पाहिलं आणि मग त्याच्यामध्ये त्यांनी मग बराचसा अभ्यास असा करत 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 गेले. त्यांना बरेचसे सिम्बॉल सूत्र हे सगळ्या गोष्टी म्हणजे त्यांनी तिथे क्रिएशन केलं त्या ध्यान याच्यामध्येच. आणि तेच आपल्याला आता पुढे शिकायचं, जसं आता आपलं आपण मराठी हिंदी इंग्लिश जे काही भाषा शिकतो आणि जे काही आता शाळेमध्ये शिकतोय, तर ते कोणीतरी तयार तर केलंय ना, आज A फॉर ऍपल कोणीतरी तयार केलं. त्याच्यावरून आज आपल्याला किती सहजतेने वाचता लिहिता येतं आणि किती मोठं म्हणजे परिवर्तन आहे आपल्या लाईफ मधलं. त्याच्याशिवाय तर आपण आता जगूच शकत नाही एज्युकेशन शिवाय. सेम तसंच सुद्धा वाटलं की मला जे मिळालं, माझं आयुष्य जे बदललं ते घराघरामध्ये जावं आणि त्यांचं आयुष्य बदलावं. म्हणून त्यांनी ती भाषा तयार केली सूत्र आणि सिम्बॉल शोधून. की भगवान बुद्धांसारखे महात्मा लोक सगळेजण जाऊन जंगलामध्ये नाही करू शकत. तर आपण आपल्या संसारामध्ये राहून रोजचं संसाराचं सामान म्हणजे कामं आटपूनही आपण कसं जागृत होऊ शकतो, कसं अवेअर होऊ शकतो, त्या शक्तीला कसं आपण एकरूप करून आपल्या लाईफमध्ये आपण जगू शकतो आणि आपल्या जगण्याला एक अर्थ देऊ शकतो, हे समजवण्याचा त्यांनी सुंदर प्रयत्न केला.
आणि ते हळूहळू मग त्यांनी जपानमध्ये केलं. आणि त्यांनी मग आता माझ्यापर्यंत ही रेकी कशी आली ते मी तुम्हाला समजावून सांगते. आणि ही रेकी येते ही गुरु शिष्य परंपरेनेच येते. आज तुम्हाला गुगलच्या याच्यावर मिळेल, युट्यूबवर खूप मिळतील, पण तुम्ही तिथे शिकू नाही शकत. तुम्ही फक्त माहिती मिळू शकेल, पण तुम्हाला कारण याच्यामध्ये नियमच आहे गुरु शिष्य शिष्य परंपरा. याच्यामध्ये म्हणजे अटोनमेंट ही जी दीक्षा दिली जाते ती एकमेकांच्या म्हणजे ह्याच्यानेच असतं, गुरु शिष्य परंपराने. तर माझ्याकडे कशी आली ही रेकी मी तुम्हाला सांगते. तर सगळ्यात पहिले मिकाओसे त्यांनी तयार केलेलं आहे. त्याच्यानंतर सुजुरी हयाशी हे जपानचेच त्यांचे शिष्य. त्याच्यानंतर हवाई टाकाटा ह्या पण होत्या जपानच्याच, पण त्या गेल्या अमेरिकेला. तिथून त्यांनी आपले 22 शिष्य बनवले. तसे भरपूर झाले, पण 22 इंटरनॅशनल शिष्य बनवले हवाई टाकाटांनी. आणि आपल्या भारतामध्ये बार्बरा ह्या अमेरिकेच्या आल्या. आणि भारतामध्ये पहिल्यांदा श्यामल दुर्वे मुंबईला ह्या ग्रँड मास्टर झाल्या आपल्या भारतातल्या पहिल्यांदा. आणि त्याच्यानंतर आमच्या नागपूरच्या निलिमा राजे ह्या अजूनही आहेत. आता जवळजवळ 40-45 वर्ष झाले आमच्या नागपूरमध्ये आलं. आणि याची सुरुवात 150 वर्षापासून आहे, खूप जास्त जुनं नाही आहे रेकीचा म्हणजे हे लागलं शोध लागला तर. तर त्याच्यानंतर निलिमा राजे आणि निलिमा राजेंकडून मग शीतल बोरकर ज्यांच्याकडनं मी शिकले. आणि हे म्हणजे मी रेकी ग्रँड मास्टर बनले त्यांच्यानंतर मग. आणि माझ्यानंतर मग आता मग माझं मी इन्स्टिट्यूट फॉर्म केलं. आणि बरेच शिष्य म्हणजे बरेचसे लोक झालेत आज, जवळजवळ म्हणजे 1 लाखाच्या जवळजवळ झालेत. आणि ग्रँड मास्टर तर जवळजवळ 5 ते 10 म्हणजे हजारापर्यंतचे असे आहेत, जे आपले लाईव्ह पण होतात, ऑनलाईन पण कोर्सेस होतात. आता मी का बरं ग्रँड मास्टरकडे गेलं, तर कारण मी ह्या ज्या मॅडम आहेत आपल्या शीतल बोलकर मॅडम, त्यांची मुलगी आहे ही मंदबुद्धीची आहे. लहानपणी जन्मच झाला तिचा मंदबुद्धीचा. आणि तिला फिट्स वगैरे यायच्या. ती कुठल्याही आईला म्हणजे चिंता तीच होती की काही नाही, मला माझ्या मुलीसाठी जर झालं तरी सुद्धा मी करेन हे शिके. आणि काही डॉक्टर्स लोकांनीच त्यांना सजेस्ट केलं होतं. तर त्यांच्या डॉक्टर्सच्या ज्याच्याने म्हणून त्यांनी रेकी शिकल्या. आणि काहीच नाही, त्यांना काही प्रोफेशनली करायचं नव्हतं, काहीच नाही. पण त्यांनी आपल्या मुलीला रात्रंदिवस रेकी देणं किंवा हे करणं करता करता ती एकदम नॉर्मल तर नाही झाली, पण तरी बऱ्याचशा गोष्टी समजायला लागल्या. आणि त्याच्यानंतर भावना समजायला लागल्या. मंदबुद्धीच्या मुलांना भावना सुद्धा समजत नाही. तिला स्वतःचे कामं समजायला लागले, बोलायला आलं. फिट्स सगळ्यात मेन म्हणजे फिट्स बंद झाले. 1 वर्ष द्यावं लागलं तिला मात्र. हे त्यांनी म्हणजे त्यांचे अनुभव आहेत. आणि हे मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं. आणि म्हणून मग मी ग्रँड मास्टर म्हटलं चला. तेव्हा मला सायंटिफिकली काहीच माहिती नव्हतं, पण मी हे उदाहरण पाहिलं आणि मला वाटलं की चला आपण एवढं तरी आपण करून तर बघूया. कारण माझा उद्देश काय होता हे शिकण्याच्या मागे, तुम्हाला मी माझी स्टोरी सांगते की का बरं मी ह्या दिशेने गेली. मी ऍक्च्युली एकदम मस्त म्हणजे एज्युकेटेड वेल सेटल्ड फॅमिलीतली मुलगी होती म्हणजे. आणि त्याच्यानंतर माझं लग्नही झालं तर म्हणजे चांगले माझे मिस्टर आर्किटेक्ट होते, चांगलं अधिकारी पद नागपूर शहरावर त्यांची कमांड, म्हणजे दोघंही जावई सासऱ्यांचं म्हणजे अशा टाईपचे होते लोक. आणि मी इतकी सुरक्षित आणि इतकी मस्त की मला बाहेरचा व्यवहार ज्ञान किंवा मला काही चिंता स्ट्रेस पैशाचं याचं काहीच नाही. मला मी कधी किराणा नाही आणला की कधी भाजीपाला आणली. माझ्या लहानपणापासून म्हणजे त्या 50 वर्षापूर्वीपासून म्हणजे मी गाडीतच फिरले, 4 व्हीलर गाडी किंवा सगळं स्वतःचं वगैरे असं अशा म्हणजे श्रीमंत आणि चांगल्या फॅमिलीमध्ये. पण झालं काय, हे सगळं छान. आणि मला 2 मुली आहेत. आणि एक आता माझी मुलगी कॅनडाला आहे आणि एक माझ्यासोबत असते. त्या पण माझ्या पण मुली म्हणजे चांगल्या ह्याच क्षेत्रामध्ये आलेल्या आहेत आणि चांगला आपापल्या याच्यामध्ये काम करतात आहे. पण झालं काय, इतक्या सुखाच्या जमान्यामध्ये माझं अचानक एक दिवस म्हणजे असं झालं की माझ्या मिस्टरांना हार्ट अटॅक आला. आणि ते त्यांचं डेथ डेथ झाली. मला तिथे मी आता हादरली की जणू म्हणजे माझं काहीच नाही राहिलं. माझ्याकडे जरी पैसा प्रॉपर्टी असेल सगळं, पण ते हँडल कसं करायचं. माझे मिस्टर आर्किटेक्ट होते, त्यांची संपत्ती म्हणजे सगळे प्लॉट्सच्या याच्यातून राहायचं. कुठे लेआउट टाकलं की प्लॉट्स घेऊन ठेवलं. असे म्हणजे फीसच्या ऐवजी ते प्लॉट्स घ्यायचे. पण ते काय कागदपत्र असतात म्हणजे आपल्याजवळ प्लॉट आहेत किंवा काय करायचं असते काय नाही करायचं असते काहीच नाही माहिती, मला काहीच नाही माहिती.
तशा ह्याच्यामध्ये पैशांचं मला समजतच नव्हतं आणि तेवढ्या ह्याच्यामध्ये माझे वडीलही म्हातारे झाले, मग ते सोडून गेले. भाऊ आपापल्या संसाराला लागले. माझे भाऊ पण चांगल्या पदावरचे, मंत्रालयामध्ये सुपरिटेंडेंट इंजिनियर. मग आता एक मोठा भाऊ रिटायर झाला, एक वकील, आणि सगळे चांगले म्हणजे आपापल्या याच्यामध्ये. बहिण्या पण छान शिकलेल्या, जॉब वगैरे. पण माहिती नाही काय, असं मला काहीच नाही समजलं. आणि एक माझा म्हणजे नातेवाईकच सासरकडचा, आणि तो माझ्या म्हणजे लहानपणापासून माझ्याकडे म्हणजे मामा भाचेच होते, म्हणजे मामी म्हणून होती मी त्याची. मी मदत करतो तुम्हाला, अशा पद्धतीने मला अशी सवय झाली होती की सगळं आयतं मिळते ना. तर हे बघा, पैसा प्रॉपर्टी सगळं आयती मिळाली, पण ती मॅनेजमेंट करणं ते सुद्धा आपली कला असते, किंवा त्याला मेहनत घ्यावी लागते. इतका सहजतेने पैसा तुमच्याकडे टिकत नाही. म्हणून म्हणतो आपण, लक्ष्मी चतुर असते, है ना, ती सांभत नाही. त्याला मॅनेज करेल ते तुमचं माइंड पॉवर पण पाहिजे. नुसतं पैसा कमवणं नाही, तर तो सांभाळणं सुद्धा तुम्हाला म्हणजे तुमची माइंडची पॉवर पाहिजे असते. तर ह्या ह्याच्यातून गेले मी, तुम्ही विश्वास नाही करणार, जिथे लाखो करोडची प्रॉपर्टी होती, शून्य नाही, मी मायनस मध्ये आले. म्हणजे इतक्या वाईट तऱ्हेने मला म्हणजे फसवण्यात आलं तिथे त्याने. आणि सगळे माझे प्लॉट्स कसे विकले, तो फक्त माझ्या समोर यायचा, यहाँ पे साईन करतो, यहाँ पे साईन करतो. तेव्हा आधार कार्ड वगैरे असं काही नव्हतं. साईन केलं, ठीक आहे, यहाँ पे कर दो, जाने दो, बेच दो. कशाला ठेवता हे, म्हणजे असं घाबरवून ठेवलं. पैसा पाहिला, मुली, आणि मुली लहान होत्या तेव्हा. अशा ह्याच्यामध्ये त्या पैशाला घाबरण्यामध्ये मला त्यांनी असं शिकवण दिल्यासारखं, किसी को बताना नाही, कोणाला सांगायचं नाही. म्हणून एवढा भाऊ वकील असताना, मोठा भाऊ इतका चांगला असताना सुद्धा मी कोणालाच न सांगता धडाधड प्रॉपर्टी तो गहाळ करत होता. एवढंच नाही तर त्याने शून्य नाही तर मायनस करून टाकलं. म्हणजे मला कर्जामध्ये जवळजवळ 30 लाखाच्या, जिथे मला 300 रुपये काय 3,000 रुपये मला सांभाळण्याची अक्कल नव्हती, तिथे मला 30 लाखाचा कर्जामध्ये अडकवलं, असं डाऊन केलं. म्हणजे आणि माझी मुलगी तेव्हा शिकता, माझे मिस्टर गेले तेव्हा माझ्या मुली अगदी 9वीत आणि एक 11वीत होती, म्हणजे ऐन यंगस्टर मध्ये. पुढे ती ग्रॅज्युएशनला कुठेतरी जायचं तर 40,000 रुपये तिचे पगार म्हणजे फीस सुद्धा मी भरू शकले नव्हते. इतकी माझी सिच्युएशन खराब झाली. पण त्याच्यामधून त्याच्यानंतर म्हणजे कसं आहे, हे मी का बरं स्टोरी सांगते. मी असं नाही की तुम्ही माझ्याबद्दल अरे रे बिचारी आहे. बिलकुल नाही. तुम्हाला ह्या अनुभवातून तुम्हाला शिकायचंय, म्हणजे ट्रू नॉलेज, म्हणजे प्रज्ञेतून तुम्हाला वर यायचंय. हे लक्षात घ्या. की का म्हणून सांगते. आणि ही स्टोरी बनवलेली, क्रिएट केलेली नाहीये. जे मला ओळखतात त्यांना माहिती आहे सगळी माझी स्टोरी, है ना. तर म्हणजे त्याच्या माझा उद्देश हाच आहे, हा समजून घ्यायचा प्रयत्न करा तुम्ही. ठीक आहे. तर त्याच्यानंतर मग म्हटलं एवढं, आणि तेव्हा माझ्या हातात रेकी होतं, टॅरो कार्ड्स होते. मग रेकीने मला वाचवलं कसं नाही. मग टॅरो कार्ड्स मला गाईड कसं केलं नाही. मी आज लोकांना इतक्या प्रॉपरली सांगते, तेव्हा का असं केलं नाही. त्यावेळेस काय झालं की जसं म्हणजे आपण हे करतो ना अंधश्रद्धेसारखं, की रेकी अशी आहे. म्हणजे मी जे सायन्स शिकली त्याच्या मागे, ते मला सायन्स कोणी शिकवलं नाही. मॅडमनी असं जसं गुरु शिष्य परंपरा म्हणतो असं असं, आणि आपण मग ते काय शिकवलं ते बाजूला ठेवतो आणि गुरु गुरु गुरुच करतात लोक, आणि तिथेच पाया पडायला लागतात गुरु. ऍक्च्युली माझ्याही मागे तसेच करतात लोक. पण मी त्यांना सांगते की नाही रे बाबा, तुम्ही पण गुरु बना, त्या लेवलला जा. तुम्हाला समजलं, तुम्ही लोकांना शिकवण्यास चालू करा. आणि बुद्धाने ते सांगितलं, मी कोणी गुरु नाहीये. एवढा मोठा संत महात्मा जेव्हा म्हणतो, तिथे आपण काय चीज आहे, है ना. तर अशा पद्धतीने म्हणजे मग मला म्हणजे मी पण तसं, पण मला ते आतून एक पटतही नव्हतं. मी करत तर होते, पण मला कोणी म्हटलं की असं थोडी होतं गुरु म्हणजे रेकी केल्याने काय तुम्हाला होतं, तर मग कशाला डॉक्टर पाहिजे, कशाला सायंटिस्ट पाहिजे, कशाला एवढं लोकांनी मग मी ना डाऊन होऊन जायची आणि मी घाबरायची पण. अरे यात लोक काय म्हणतील, अंधश्रद्धा तर नाहीये, खरंच काम करतंय का, आपण लोकांना पटवत तर नाहीये किंवा फसवत तर नाहीये. हे असं निगेटिव्हिटी भाव येऊन जायचं मला. पण झालं काय, माझ्यासोबत ही घटना झाली. मी खूप डिप्रेशन मध्ये, जवळजवळ 1-2 वर्ष म्हणजे त्या डिप्रेशन मध्येच गेले. पण माझ्या भावाने मला हा कोर्सचं काही म्हणजे हे केलं, आणि त्याने मला खूप मदत केली. आणि तिथून माझं खरं एज्युकेशन झालं. आणि जेव्हा मी ह्या गोष्टी सगळ्या शिकले आणि समजलं, आणि मग मी माझ्यावर अप्लाय करायला गेले रेकी, तेव्हा खरं रेकी काम करत होते. पण ऍक्च्युली रेकी म्हणजे मी जे डाऊन झाले ना, ते सुद्धा मला रेकीनेच दिलं, हे मला समजलं. कारण आपल्या एका मागणीच्या मागे अनंत मागण्या असतात, आणि त्याच्यासाठी आपल्याला माहितच नाही की आपण काय मागतोय.
आणि ते मला तिथून समजायला लागलं, की मीच मागितलं होतं, की मला माझ्या नवऱ्याचं काहीच नाही पाहिजे. मला माझं स्वतःच आज मला सांगा, तुम्ही इतके लोक आलात, कुणाला तरी माहितीये माझ्या नवऱ्याचं नाव, कुणाला तरी माहितीये माझ्या वडिलांचं नाव, कुणाला तरी माहितीये माझ्या भावाचं नाव, कोणालाच नाही माहिती. पण आज सगळे आले, माझ्या नावाने ओळखलं, माझ्या नावाचं तुम्ही आज हे करताय. हे इनडायरेक्टली माझ्या मागे म्हणजे माझं मागणी होती. आणि ते कसं की नवरा बायकोचं असं होतं ना, कधी गमती दोन दोन गोष्टी. तर मी त्यांना काहीतरी गिफ्ट दिलं होतं. त्यांचा वाढदिवस होता, त्यांना गिफ्ट दिलं. तर ते मला हसून बोलले की माझ्याच पैशाने मलाच गिफ्ट. तर ती गोष्ट मला ना अशी लागली आतमध्ये, अरे यार, आपल्यामध्ये एवढी अवकात नाही आहे की आपण आपले पैशाने कमवून आपल्या नवऱ्याला गिफ्ट नाही देऊ शकत. काय यार. मग मी त्यांना म्हटलं, आता याच्यानंतर दिलं मी माझ्याच नावाने, बघा मी असं नाव करेन क्रिएट माझं, की माझ्याच नावाने मला लोक ओळखायला पाहिजे. तर तेही गमतीने हसले आणि तो म्हणजे असं झालं. पण बघा, ती तेवढूसा प्रसंग आतमध्ये माझ्या माइंड मध्ये गेला आणि कसं काम करत गेलं, कसं एन्हान्स होत गेलं. आणि आज म्हणजे आणि हा त्या गोष्टीसाठी मी हे नाही मागितलं होतं की मी म्हणजे की मी म्हणजे म्हणजे असं हे करत गेली किंवा ही पण माझी प्रार्थना की नाही, मला माझं नाव कमवायचं, तर मला माझा नवरा नको, मला माझे वडील नको, माझे असं नाहीये. पण नियतीला हे सगळं करावं लागलं, म्हणजे त्याचं पूर्ण प्लॅनिंग असतं हे सगळं. आणि डायरेक्टली इनडायरेक्टली आपल्या विचारांमध्ये असतं ते. आपण विचारही म्हणजे असं भावना अशा कबुली होत नाही. पण माझा पूर्ण फोकस म्हणजे नाही की मला माझं काहीतरी करायचंय, मला माझं काहीतरी करायचंय. पण म्हणजे मागणी मला योग्य त्यावेळेस माहिती नव्हतं, काही नाही. पण नंतर मला मग ते हळूहळू सायंटिफिकली मी कोर्सेस केले, शिकत गेले, माझं हे करत गेले. आणि मग तेव्हा मी जेव्हा प्रॉपरली केलं की मला काय पाहिजे, खरंच आज मी परत करोडोच्या भूमिकेत आली. आणि नुसतं म्हणजे पैसा नाही, तर गळ्यात हार फुलं पडले, कितीतरी लोकांचा मान सन्मान मिळालं, म्हणजे जे आपल्याला पाहिजे ते जरूर सगळं मिळालं. तर ह्या गोष्टी म्हणजे मिळतातच. पण त्याच्या मागचं आपल्याला बरंच काही शिकावं लागतं. हे इतकं सहज आणि इतकं सोपं पण नाहीये. तर खूप सुंदर आहे आयुष्य. आणि खरंच आहे, आपण ह्या धर्तीवर कशासाठी आलो आहोत हे जाणून घेणं खूप महत्वाचं आहे. खूप महत्वाचं आहे. जे मला समजलं ना, पैशांशी आपलं सुख नाही जोडायचं आपल्याला, किंवा आपल्या फॅमिली, आपले रिलेशन्स, आपलं हे, आपला देश, आपलं ते, त्याच्याशी नाही जोडायचं आपल्याला. ते बाय प्रोडक्ट करायचंच आहे आपल्याला. पण आपल्याला मेन आपला पर्पज आपल्याला शोधायचा आहे की मी कशासाठी जन्मली आहे. आणि हे सर्व आपल्याला ह्या रेकीच्या ग्रुपमध्ये. आणि मग तशा पद्धतीने मी सायंटिफिकली हे जेवढे कोर्सेस केले, मी माझ्या स्टुडंट्सला बरोबर त्याच्या ग्रँड मास्टर पर्यंत पूर्ण शिकवते. मी नुसतं अंधश्रद्धासारखं नाही की असा हात ठेवा, तसा हात ठेवा, तसा हात ठेवा. नाही, कारण याच्या आजही मी इतर लोकांचे रेकीचे क्लासेस करते. हे काय शिकवतात, कसं शिकवतात. बरेचसे लोक पहिला डिग्री, सेकंड डिग्री फ्री ऑफ कॉस्ट करतात. पण नाही, हे फ्री ऑफ कॉस्ट पण नाही आहे. कारण माहिती आहे सगळ्यांना की आपण ह्या सगळ्या गोष्टी भौतिकता आहे. आपल्याला लॅपटॉपचा खर्च आहे, आपल्याला इलेक्ट्रिसिटी, आज मी बसले, पंखा, अरे इव्हन पाणी पितो त्याचे सुद्धा पैसे द्यावे लागतात आपल्याला. तर पैसा हा एनर्जी आहे. तर एनर्जी एक्सचेंज खूप गरज असते आपल्याला भौतिकतेमध्ये जगण्यासाठी. तर ह्या गोष्टी आहेतच. त्यामुळे आपल्याला याला काही नावं ठेवणं किंवा याच्या मागे काही कारस्थान करणं काही अर्थ नाहीये. ठीक आहे. तर आता आपण पुढे जाऊया. तर अशा पद्धतीने मी माझ्या रेकीच्या याच्यामध्ये संदर्भामध्ये आली आहे. आणि जे काही मी तुम्हाला शिकवेन ते बिलकुल सायंटिफिकली राहील आणि योग्य असं राहील. आणि त्याच्यात माझं विजनच आहे की माझ्या सोबत जे कोणी जुडतील त्यांनी म्हणजे सायंटिफिकली त्यांनी समजून घ्यावं. ठीक आहे. आपल्या देशाची सेवा कोणत्या ना कोणत्या पद्धतीने आपण करावं. तर हे मला वाटतंय. ठीक आहे. तर एक मिनिट, आपण परत एकदा मी शेअर करते. हा, तर मी तुम्हाला, हा, तर रेकी द्यायची कशी ते मी सांगते. तर हे एक जस्ट हे स्पर्श चिकित्सा ज्याला आपण म्हणतो ना, तर अशा पद्धतीने ग्रुपनी पण देता येतं. एका स्टुडंटला किंवा एका म्हणजे रोगी व्यक्तीला म्हणा, सगळ्या मिळून देता येतं. 1 to 1 पण देता येतं, डिस्टन्सनी पण देता येतं, स्पर्शने पण देता येतं. पण त्याच्या काही स्टेप्स असतात. तर हे होतं कसं, याच्यावरचं काय सायन्स काय आहे, काय कारण आहे, तर मी ते सांगते. आपल्या शरीरामध्ये 7 चक्र आहेत.
आता 7 चक्र म्हणजे काय असं डॉक्टरांना दिसेल असं काही नाहीये. म्हणजे जसं किडनी लिव्हर दिसतं आणि तसं आपल्याला दिसेल असं नाहीये ते. ठीक आहे. तर एक मिनिट. हा, तर हे काय आहेत म्हणजे 7 चक्र म्हणजे काय? तर 7 चक्र म्हणजे काय असतं की हे आपल्या ह्या वातावरणामध्ये, ह्या युनिव्हर्समध्ये अनंत एनर्जी आहे. अनंत एनर्जी. एनर्जी म्हणजे काय तर शक्ती, ज्याला म्हणतो आपण. आता आपण शक्ती म्हटलं ना की थोडस घाबरतो, की अरे बापरे, शक्ती म्हणजे असं तर शक्ती नाही, निगेटिव्ह शक्तीला वगैरे आपण घाबरतो हो ना. तर तसं काही नाही. निगेटिव्ह शक्ती म्हणजे त्या सगळ्या आपले जे विचार आहेत, चांगले विचार पॉझिटिव्ह शक्ती, नकारात्मकता विचार निगेटिव्ह शक्ती. आपण त्याला ते देवी देवता आणि पॉझिटिव्ह निगेटिव्ह बाबा हे वगैरे याच्यासोबत जोडला गेलेला आहे. पण ऍक्च्युली तसं नाही. हे जे ह्युमन बिंग आहेत ना, संत महात्मा, ते सगळं आपल्यामध्ये पण आहे, आपल्या नॉर्मल लोकांमध्ये पण आहे. फक्त आपल्याला त्याच्याबद्दलचं नॉलेज नाही, माहिती नाही, म्हणून आपण जागृत नाहीये. नाही तर त्या भगवंतानी म्हणा, भगवंत म्हणजे नेचरला मी म्हणते. भगवंत म्हणजे काही वरती कोणी देव नाही बसलेला आहे. तर त्या नेचरनी हा ह्युमन बिंगला बनवलेला आहे. आणि याच्यात म्हणून आपल्याला तो शक्ती देतोय सगळ्यांना. फक्त आपल्याला त्याचं प्रॉपर नॉलेज नाहीये आणि आपण असं तिकडे तिकडे भटकतोय. तर आज आपल्याला ती जागृत करायची, आपल्यातली एनर्जी. तर ते 7 चक्र म्हणजे हे प्रवेशद्वार आहेत, की आपल्या शरीरामध्ये त्या एनर्जी, ब्रह्मांडामधल्या एनर्जी आपल्या शरीरामध्ये प्रस्थापित होतात, म्हणजे येतात. आणि आपल्या शरीराच्या मार्फत ते आपण व्यक्त करतो. आता अशा एनर्जी म्हणजे आपल्या विचारांच्या याच्यातून मी सांगते. जसं की विचारही खूप आहेत. स्वीकारांची भावना आहे, जसे म्हणजे समज आहे, दयाळू व्यक्तिमत्व वगैरे. हे जसं सहस्त्रार चक्र, हा पहिला चक्र. हा पहिला चक्र म्हणजे जसं अँटिना सारखा असतो, जसं आपला टीव्ही म्हणतो अँटिना, है ना. अँटिना प्रॉपर असेल तर कुठेतरी प्रचारित झालेला प्रोग्राम आपल्या घरी आपण त्याला बघतोय, घरी बसून. पण त्याला नेटही पाहिजे असते. ह्या सगळ्या गोष्टी आहेत बॅकग्राऊंड मधून. त्याला तिथे काहीतरी आधी कोणीतरी नाटक केलेलं असते, सिनेमाची शूटिंग झालेली असेल वगैरे, सगळे प्रोग्राम झाले असेल, मग त्याचं रेकॉर्डिंग मग आपल्याला मिळतं. आणि इतकं असूनही आपल्या हातामध्ये रिमोट पण आहे, की कोणता स्टेशन आपल्याला बघायचंय, कोणता हे बघायचा प्रोग्राम, हो की नाही. असंच आपल्या बॉडीमध्ये आहे, सेम. हेच सांगायचं आहे मला. तर पहिला सहस्त्रार चक्र, सहस्त्रार चक्रामध्ये कोणत्या शक्ती आहेत? तर स्वीकारण्याची शक्ती. तर जे काही तुम्हाला मिळालेलं आहे आतापर्यंत, काय मिळालेलं आहे? तर तुमचे आई वडील आहेत, त्यांच्यामधून तुमचं जन्म झालेला आहे म्हणा, है ना. किंवा तुम्ही, तुमचे भाऊ बंध, किंवा तुमचे मुलं, किंवा तुमचे शेजारी पाजारी, किंवा तुमचे शत्रू मित्र सुद्धा, जे काही तुमच्या आजपर्यंत आयुष्यात आलेलं आहे, ते तुम्हाला स्वीकारल्याशिवाय तुम्ही पुढची स्टेप घेऊ शकत नाही. आता ते स्वीकारणं म्हणजे काय? तर ते तुम्हीच मागितलेलं आहे. तुम्हीच मागितलं म्हणजे आता अननोईंगली. आता जसं मी माझी स्टोरी सांगितली, कोण मागतं की इतका चांगला नवरा असल्यानंतर तरी बाबा मला असं नाही. पण त्या मागण्याच्या पलीकडे काहीतरी मागे माझं काही काय होतं कुणास ठाऊक, ते मलाही माहिती नाही, मलाही जागरूकता नाही. किंवा आज माझं जे नाव होते ते मला त्याच्यासाठी, आज कदाचित माझा नवरा असता तर मी परत घरगुतीच वाईफ राहिली असती, है ना. तेच हळदी कुंकू, तेच सगळं करत बसले असते मी. किंवा वडील तसे असते तर तसंच मी केलं असतं. पण आज माझ्या खालचे घसरले, ते घसरलं तेव्हा मी सावरले. आणि हेच सगळं असतं, हेच सगळं शिकण्यासाठी, म्हणून आपल्याला म्हणजे सगळ्या गोष्टी, आपले विचार काम करत असतात. तर सगळ्यात सुंदर म्हणजे सहस्त्रार चक्र म्हणजे जे तुम्हाला मिळालं त्याला स्वीकार करा. आणि तुम्ही जसा स्वीकार कराल तेव्हाच तुम्हाला पुढची स्टेप समजते. तोपर्यंत तुम्हाला ते समजतच नाही. आणि हे जेव्हा तुम्ही स्वीकार केला तेव्हा तुमच्यामध्ये प्रज्ञा समज निर्माण होते. स्वतःबद्दलची जागृती निर्माण होते. आपलं व्यक्तिमत्व दयाळू व्यक्तिमत्व होतं. म्हणजे ह्या भावना येतात त्याच्यामध्ये. ती समज डेव्हलप होते. काय केल्याने काय होणार आहे. ठीक आहे. आणि हे सगळं करताना, म्हणजे हे सगळं जागृत करताना, रेकी म्हणजे प्राणशक्ती ही आपल्याला मदत करत असते. म्हणजे जागृतपणे, जिवंतपणा ठेवून आपल्याला करायचंय. अननोईंगली करायच्या नाहीये त्या गोष्टी. आता आपल्याला हे समजून घ्या. खूप समजण्यासारखी गोष्ट आहे आणि हे समजलं ना तर तुमचं जीवन बदलतं. नाही तर आयुष्य असंच चाललं जाईल. हो. थोडीशी समज ठेवा. स्वतःवर इन्व्हेस्ट करा. म्हणजे कळकळीची विनंती आहे तुम्हाला, मी खरं सांगते. समज येत असेल तर खूप सुंदर गोष्ट आहे. ठीक आहे.
नंतर दुसरं चक्र आहे आज्ञाचक्र. आज्ञाचक्र म्हणजे काय असतं की अंतर्ज्ञान असतं. म्हणतात ना बऱ्याचशा लोक की समजतं. आता आपण बाबाजी लोक पण खूप आता आहेत, आपल्याला युट्यूबवर माहिती असेल की तुम्हाला काय आहे ते सगळं लिहून देतात, हे करतात. अरे एकीकडे सुहानी शाह पण सांगतेय की ती कशी विद्या आहे, चतुर चालाकी कशी आहे. हो की नाही? जसं हे सगळं बोलतात ना अंतर्ज्ञानी आहे, हे सगळं आपणही करू शकतो, हे लक्षात घ्या. फक्त आपल्याला तेवढे प्रॅक्टिस करावं लागतं, तेवढा अभ्यास करावा लागतो. जसं आज मोठा एक IAS ऑफिसर, तो एका दिवसात नाही होता IAS ऑफिसर. त्याला पहिल्या वर्गापासून किती मोठं अभ्यासामध्ये लक्ष द्यावं लागतं, किती अभ्यास करावा लागतो. तसंच हे आध्यात्मिकतेचं आहे. तर ते एका दिवसाचं काम नाहीये. ठीक आहे. तर आज्ञाचक्र म्हणजे आपण कशासाठी आलो आहे, उद्देश आपलं काय आहे, याला आपण जागृती मिळते आपल्याला. जसं आज्ञाचक्र जागृत झालं म्हटलं तर नंतर आपण खऱ्याखुऱ्या आयुष्यात राहतो. खऱ्याखुऱ्या आयुष्यात म्हणजे जसं मी आता तुमच्याशी काय बोलतेय, मला शब्द शब्द सुद्धा मी जागृत आहे. माझ्या ह्या शब्दाने तुमच्या जीवनावर काय परिणाम होणार आहे यासाठी मी जागृत आहे. मी खरं बोलतेय का, खोटं बोलतेय का, मला त्याचं काय मिळू शकते परिणाम, याच्यासाठी मी जागृत आहे. मी फक्त काही व्यवसाय करायचा प्रोफेशनल आहे म्हणून नाही, नाही सांगा सांगा, काही पण सांगा, बोला बोला, करा करा. नो नेव्हर. कारण मला माहिती आहे याचा रिझल्ट मला काय मिळेल. जेवढी मोठी मी गोष्ट माझ्या आयुष्यात ती सांगितली, त्याच्यापेक्षा अजून कोणतीच गोष्ट मोठी नाही होऊ शकत. हो की नाही? तर हे असतं खऱ्याखुऱ्या आयुष्यात आपण जगतो आणि स्वतःला समजतो. आणि सगळ्यात मेन म्हणजे दुसऱ्यांना पण समजण्याची शक्ती आपल्याला येतं. लिसनिंग पॉवर वाढते आपली. आणि लिसनिंग पॉवर म्हणजे खूप आहे बरं, समज शक्ती. तुम्ही स्वतःला तर समजता समजता, पण दुसऱ्यांना पण समजणं. कारण ह्युमन बिंग आहे काय, अरे इथे आपण आपल्या मुलांना नाही समजू शकत. ही पण म्हणजे किती मुलं म्हणतात की आई मी तुला किती समजवण्याचा प्रयत्न केला, समजत नाही यार, आमचं आयुष्य असं आहे, आमचं तसं आहे. खरंच नाही समजू शकत आपण ऍज अ मदर फादर. किंवा मुलांच्या ह्याच्यातून आई वडिलांना नाही समजू शकत की काय आई वडील करतात आहे. तर ह्या गोष्टी जेव्हा तुमचं आज्ञाचक्र जागृत होतो ना, तेव्हा तुमची समज वाढते. आणि इथे आपल्याला म्हणजे रेकी मदत करत असते, प्राणशक्ती. विशुद्ध चक्र इथे आपल्या गळ्याजवळ असतो. विशुद्ध चक्र म्हणजे आपण बोलतो. तर आज जसं बोलणं दोन प्रकारचं असतं. एक म्हणजे मी जसं बोलते आहे ते, आणि दुसरं म्हणजे विचारातूनही बोलत असतो, सतत बोलत असतो, जागे आहोत आणि विचार चालू असतात. न बोलणं होऊच शकत नाही आपण. मुके लोकही विचाराने बोलत असतात, सतत बोलत असतात. तर हा विशुद्ध चक्रातून आपण स्वतःला एक्सप्रेस करत असतो. आणि त्यांचं चक्र ओपन असतं, ते नेहमी सत्य बोलत असतात. किंवा काहीतरी क्रिएटिव्हिटी असते त्यांच्यामध्ये. क्रिएटिव्हिटी म्हणजे जे संगीतकार असतात, म्हणजे किंवा गायन करणारे असतात, बोलणारे असतात, किंवा भाषण देणारे, खूप सुंदर पुस्तकं लिहिणारे, त्यांचे विचार असतात ते वगैरे, तर ते खूप क्रिएटिव्हिटी असते त्यांच्यामध्ये. तर त्यांचं चक्र हे ओपन असतं. आणि याच्यासाठी आपणही प्रयत्न करू शकतो. नाही पुस्तक तर कमीत कमी चांगले लेख वाचून बोलू तर शकतो, दुसऱ्यांना काही चांगलं समजवून तर शकतो, है ना. आपल्या भावना तर कमीत कमी एक्सप्रेस करू शकतो. तर एवढं सुंदर याच्यामध्ये आपण हे करू शकतो. त्याच्यानंतर आहे, सॉरी एक मिनिट, माझा ना काहीतरी इंटरनेट थोडासा दिसतो आहे. हा. त्याच्यानंतर आहे अनाहत चक्र, म्हणजे हार्ट चक्र पण म्हणतो. हार्ट चक्रामध्ये ह्या भावना असतात: प्रेम देणं, प्रेम करणं. मग आता प्रेम करणारा म्हणजे गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड वाला प्रेम नाही, बरं का. प्रेम म्हणजे युनिव्हर्सल प्रेम आहे, की तुमच्यासाठी कोणी कितीही करो नाही करो, तुम्हाला तुम्ही प्रेम करण्यासाठी जन्मले आहात. म्हणजे इतकी ताकद आहे या प्रेमाच्या आवेगामध्ये. इव्हन आपण निगेटिव्हिटीवर पण प्रेम करतो, बरं का. मला हे नको आहे, एवढ्याच फोर्सफुली सांगतो. म्हणजे त्या नको आहे त्या गोष्टीवर पण प्रेम करतोय आपण, ही गोष्ट समजून पहा. समजलं ना, तर खूप सुंदर समजेल तुम्हाला. म्हणजे हा वेबिनार मधूनच तुमचं आयुष्य बदलायचा सुरुवात होईल. पण समज आहे ही, म्हणजे ही अंधश्रद्धा नाही आहे. त्यामुळे थोडस समजण्याच्या म्हणजे बुद्धीने काम करा. इथे एज्युकेटेड लोक बुद्धीने काम करू शकते, हे गोष्ट. म्हणून माझं पर्पज हे आहे की सायंटिफिकली आपल्याला समजवायचं आहे. तर इथे आपण आपले म्हणजे जे काही चक्र हा असतो, जेव्हा आपण ओपन आहे असं म्हणतो. एक मिनिट.
हा, तर अशा पद्धतीने हा अनाहत चक्र म्हणजे प्रेम करणार आहे, माफ करणार आहे, माफी मागणार आहे, कॉन्ट्रीब्युशन करणार आहे. म्हणजे ह्या भावना आपल्यामध्ये जागृत होतात आणि इथे तुम्हाला प्राणशक्ती म्हणजे रेकी शक्ती म्हणजे मदत करत असते. आणि तुम्ही जिथेही जाल तिथे तुमच्या एक व्हायब्रेशन्स चांगल्या असतात. आणि नक्कीच ह्या ब्रह्मांडामध्ये आपण स्वतःला खसचा दाना जरी समजलो तरी सुद्धा तुम्हाला एक पॉझिटिव्हिटी देणं खूप महत्वाचं आहे. है ना? नाही कोणाचं खूप चांगलं तर कमीत कमी निगेटिव्हिटी तर पसरवू नये आपल्याकडनं. ही तर आपली इच्छा जरूर राहील. हो ना? तर तशा पद्धतीने आपल्याला इथे गुड व्हायब्रेशन्स पसरवणारा हा हार्ट चक्र असतो. त्याच्यानंतर आहे मणिपूर चक्र. जरा बेंबीच्या वरती हार्ट चक्राच्या खाली असतं. हा म्हणजे सगळ्यात मेन म्हणजे अप्रिशिएशन करणं, आदर करणं, स्वतःचं आणि इतरांचं पण. तर अप्रिशिएशन आपण ना बरेचदा आपण सर्वसाधारण लोक इतरांचं अप्रिशिएशन करून घेतो की तो किती छान आहे, किती छान केलं, वारे वा, कॉंग्रॅच्युलेशन हे ते. पण स्वतःसाठी आपण करत नाही. कोणी आणि केलं ना तरी पण नाही हो असं की नाही ते काय नाही, कोणी पण करू शकतं, ठीक आहे ना, हरकत नाही वगैरे अशा टाईपचं. पण नाही, स्वतःसाठी पण आदर निर्माण करा, आत्मविश्वासू राहा. है ना? प्रश्न सोडवणारा हा म्हणजे मणिपूर चक्र असतो. इथे शांत, अखंडता, अखंडता म्हणजे इंटिग्रिटी, की तुम्ही जे बोलता ते करायला पाहिजे. आणि तशी सवय नाही तर मग ब्रह्मांड म्हणतो की अरे हा तर ठीक आहे, ओके चलता आहे, नाही केलं तरी चालेल. याचा म्हणजे वरून काहीतरी एक बोलायचं, आतमध्ये काहीतरी वेगळं बोलायचं, किंवा कुठलीही गोष्ट व्यवस्थित एक्सप्लेन करणं, हे सगळं जेव्हा तुम्हाला जमतं तर तिथे तुमचा मणिपूर चक्र जागृत आहे असं त्याचा अर्थ होतो. आणि मणिपूर चक्र जागृत करायला म्हणजे आपल्याला इथे प्राणशक्ती म्हणजे रेकी ही मदत करत असते. येस. तर थोडस माझा अडकून जातोय, काहीतरी काम करत नाहीये हा. तर नेक्स्ट सांगते मी स्वादिष्ठान चक्र. ठीक आहे, म्हणजे मणिपूर चक्र झालं. आता मी सांगते स्वादिष्ठान चक्र. स्वादिष्ठान चक्र म्हणजे आपल्या बेंबीच्या खाली असतो, ओटीपोटावर. तर याचं काय गुण असतात याच्यामध्ये? हा म्हणजे फ्रेंडली व्यवहार करणं, मित्रतापूर्वक असतं तुमचं. आणि पॅशनेट म्हणजे तुम्हाला जी गोष्ट पाहिजे ती तुम्हाला त्याच्यासाठी तुम्ही काहीही कराल आणि मिळवणार. अगदी असं म्हणजे फुलफिल्ड आणि अगदी उत्तम. आणि कसं बॅलेन्स्ड असतो, है ना? बॅलेन्स्ड आणि म्हणजे बॅलेन्स म्हणजे कसं आहे की सुख दुःख हे येणारच. तुम्हाला असं नाही की आता मी रेकी शिकलं तर अरे आता माझ्या तर अगदी पायाखाली म्हणजे गुलाबाचे फुलं राहतील आणि मी अगदी मस्त, असं नाहीये. पण तुम्हाला त्या दुःखातून निघण्याची ताकद मिळते, समज मिळते. कारण जीवन तसंच आहे. मी तुम्हाला असं बिलकुल असं खोटं नाही की तुम्ही रेकी गेले म्हणजे बस असं होईल तसं होईल, मोठ्या मोठ्या गोष्टी तुमच्या हातात, अशी पॉवर नाही. पॉवर तशी तुम्हाला मिळते, ती समज मिळते, है ना? पण त्याच्यातून म्हणजे वर निघायला आपल्याला की खूप सुंदर समज येते आणि आपल्याला खेळकरपणा असतो, उत्तम मूड, चंचलपणा पण असतो. आणि याच्यामध्ये पण रेकी आपल्याला काम करत असते की ते कसं जागृती राहील. शेवटचं आहे मूलाधार चक्र. मूलाधार चक्र जागृत होणं खूप जबरदस्त म्हणजे हा पाहिजेच असतो. कारण तुम्ही या धर्तीवर आले कशासाठी हे ध्येय तुम्हाला समजतं, सगळ्यात मेन म्हणजे. आणि याचं सगळ्यात म्हणजे हे आहे की तुम्ही म्हणजे जमिनीवर आहात, ग्राउंडेड आहात तुम्ही, है ना? ह्या जगामध्ये आहात, कशासाठी आहात, कशासाठी आले, तुमचं काय ध्येय आहे? विश्वासू, स्वतंत्रता. आणि सगळ्यात मेन म्हणजे इथे हे आहे, सगळ्यात मेन म्हणजे की तुम्ही पैसा. आणि कारण आपल्याला कसं आहे इथे सगळं आपण हे करतो, म्हणजे व्यवहार करतोय सगळा, तर कशाने? पैशाने. आणि पैसा हा पैशाच्या दृष्टीने नाही बघायचा, त्याला एनर्जीच्या रूपाने बघायचं. की कुठेतरी आपण देतो, काहीतरी घेतो, हे बॅलेन्स आहे आणि हा गोल आहे. आज आपण पैसा दिला, तो पैसा फिरून आपल्याकडे येतो आणि तो कित्येकांच्या इच्छा पूर्ण करतो. म्हणजे ही एनर्जी अशी फिरून फिरून येते. पण ती फिरता फिरता आली पाहिजे, त्याचे ब्लॉकेजेस गेले पाहिजे, ह्या गोष्टीसाठी आपल्याला जागरूकता आली पाहिजे, तो बॅलेन्स आपल्यामध्ये जमलं पाहिजे.
आणि याच्यासाठी आपल्याला तो जिवंतपणा म्हणजेच प्राणशक्तीची गरज असते. तर इथे सुद्धा आपल्याला प्राणशक्ती आपल्या कामात येत असते. खूप जबरदस्त आहे. आणि हे म्हणजे याच्यामध्ये मी तुम्हाला सांगणारच पुढे अजून. तर असे हे सातही चक्र जेव्हा तुम्ही रेकीचा पूर्ण कोर्स करता तेव्हा तुमचे हे सातही चक्र जागृत होतात. जागृत म्हणजे अवेअर असता तुम्ही. जागृत म्हणजे असं नका समजू की काहीतरी अगदी म्हणजे मोठे संत महात्मे झाले आता तुम्हाला असे करतात. कारण लोक रेकी शिकले की ते खूप गळ्यात माळ आणि विशिष्ट काहीतरी ड्रेस आणि खूप तसं काहीच करायचं नाही. आपल्याला सिंपल आपल्या संसारामध्ये राहून आपल्या बायका पोरं सगळं व्यवस्थित सांभाळून सगळं व्यवस्थित करून जाणून घ्यायचंय आणि ती शांतता क्रिएट करायची आणि ते यश मिळवायचं आपल्याला आपल्या जीवनामध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये. असं नाही की जरुरी फक्त पैसाच कमवायचा आहे. पैसा हा बाय प्रोडक्ट येतोच तुम्हाला, प्रश्नच नाही. पण जीवनाचं ध्येय आपल्याला समजलं पाहिजे, ही गोष्ट खूप जरुरी आहे. ओके. हा. तर चला ठीक आहे, मग आता आपण शिकूया की अ, रेखी कशी आपल्या दैनंदिन जीवनामध्ये कशी काम करत असते आणि आपल्या समस्यांवर कसे कसे उपचार करत असते ते आपण बघूया. आपण त्याच्यानंतर सांगते. ठीक आहे. सात चक्र तर आहेच, त्याच्यानंतर सात चक्र आपल्या जीवनामध्ये काम करत असतात. जर सात चक्र तुमचे ओपन असतील, जागृत असतील, तर तुमच्या जीवनामध्ये अशा पद्धतीने काम होत असते. तर रेखी आपल्या जीवनामध्ये आनंद आणणारी अशी ऊर्जा आहे. आणि ही एक म्हणजे पॉझिटिव्ह अशी ब्रह्मांडीय एनर्जी आहे. पॉझिटिव्ह अशी म्हणजे ती निगेटिव्ह काम नाही करत आहे किंवा काही जादूटोना नाही करत आहे की काहीतरी तुम्ही कराल आणि एकदम घेऊन जाईल, असं नाही आहे. तर आनंद पाहिजे सगळ्यांना आणि या ब्रह्मांडामध्ये आनंदच आहे. त्या भगवंतानी आपल्याला ह्या पृथ्वीवर पाठवलाय आनंदच म्हणजे संपादन करण्यासाठी. पण आपण खूप काहीतरी भानगडीमध्ये आपण सापडलेलं आहोत. तिथून आपल्याला मुक्त व्हायचंय. हा त्याचा मेन ध्येय आहे. तर एकीत आपल्या ह्या जीवनामध्ये ध्येय काय, मी जे तुम्हाला प्रत्येक वेळेस सांगते की पर्पज काय आहे ते तुम्हाला जाणीव करून देते किंवा आपल्या अंतःकरणामध्ये जागृती येते आणि आपलं जीवन स्पष्ट होतं, मन शांत होतं, तणाव कमी होतं आपल्या लाईफ मधला आणि जीवनातल्या ताणतणावावर आपल्याला मात करता येतं. भावनात्मक शांती मिळते. आणि म्हणजे मनस्थिती सुधारण्यामध्ये आपले प्रयत्न, कारण खूप आपल्याला आजकाल म्हणजे चिंता स्ट्रेस ज्या गोष्टी आहेतच नाही त्या गोष्टीसाठी सुद्धा चिंता स्ट्रेस येतो, डिप्रेशन येतं लोकांना, संबंध बिघडतात. तर त्याच्यावर सुद्धा रेखी काम करत असते. शारीरिक वेदना काम करत त्याच्यावर कमी करत असते. आणि म्हणजे इव्हन म्हणजे कॅन्सर सारख्या रोगामध्ये हा इथे काही लिमिटेशन्स नाही. म्हणजे मी तुम्हाला हे सांगते की जादूटोणा नाहीये की आता कोणी मृत्यूच्या दारावर आहे आणि मी रेकी करते तो कसा मरतो ते पाहतेच मी, असं नाही होऊ शकत. हा पण त्यांचा मृत्यू सुलभ असा होऊ शकतो, शांत असा होऊ शकतो. ठीक आहे. तर ह्या म्हणजे काही एकदम म्हणजे काही असं हे नका समजू. हा तर शारीरिक आणि अस्वस्थावर बिलकुल आराम मिळतो आपल्याला. आध्यात्मिक विकास होतो आपल्याला. की आध्यात्मिक विकास म्हणजे मी कोण आहे, मी शरीर नाहीये, मी मन नाहीये, तर मग मी आहे कोण. तर ह्या प्राणशक्तीला आपल्या शरीरामधून म्हणजे प्रस्थापित व्हायचंय, तिला म्हणजे व्यक्त व्हायचंय. जसं माझ्या शरीरातून नंदिनी म्हणून ती व्यक्त करते, तुमच्या शरीरातून तुम्ही म्हणून व्यक्त करते. प्रत्येकाचा हा आध्यात्मिक विकासाला रेखी आपल्याला मदत करत असते. आपल्या उद्देशाबद्दल जागरूकता आपल्या मनामध्ये येत असते, समज मिळत असते. तर अशी सकारात्मक ऊर्जा आपली वाढवते आणि त्याच्यामुळे आपल्या जीवनामध्ये जेही आव्हान येतात, समस्या येतात, त्याला समोर जाण्याची ताकद आपल्याला मिळते. रेकी नेहमीच आपल्याला समर्थन देते. म्हणजे जसं आपल्याला असं वाटतं की अरे मी ते चांगल्या कामासाठी रेकी देते आहे आणि झालं तर हे निगेटिव्हच, मी तसा विचारही केला नव्हता आणि असं झालं, असं कसं झालं. पण ऍक्च्युअली तर निगेटिव्हिटी म्हणजे जुनं पुसणं असतं त्याच्या मागचा उद्देश आणि तुम्हाला नवीन गोष्टी मिळतात. तर अशा पद्धतीने तुमचं मन शरीर सगळं शारीरिक सामर्थ्याने भरून देते. तुमचं हायर सेल्फशी कनेक्ट होतं तुम्ही स्वतःशी. जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं की माझ्यावर जसं सीसीटीव्ही कॅमेरा ठेवलेला आहे आणि मी जागृत आहे कारण मी स्वतःला बघते की मी तुम्हाला काय सांगते आहे आणि कितपत सत्य आहे, कितपत खोटारडेपणा आहे किंवा कितपत तुम्हाला पटवण्याचं म्हणजे जे काही आहे ते आहे. खरंच मी माझ्या उद्देशाने मी खरंच काम करते का, हे मीच माझं मला पाहते. आणि त्याला म्हणतात हायर सेल्फशी कनेक्टेड. म्हणजे तुम्हीच तुमचे स्वतःचे बघ सीसीटीव्ही कॅमेरे आहात, है ना.
आणि तेव्हा तुम्ही जेव्हा चांगलं काम करता तर पूर्णतःचा अहसास होतो. तुम्ही स्वतःवर, इतरांवर प्रेम करायला शिकता. लोकांमध्ये तुमचं खरंच आदर निर्माण होतो. मी तुम्हाला नक्कीच तुम्ही म्हणजे माझा व्हिडिओ पाठवेन मी ग्रुपमध्ये. तुम्ही विचारही नाही करू शकणार की ही स्त्री कधी हाऊसवाईफ होती बुवा. एक सिंपल की जी भाजी घेऊ शकत नाही होती किंवा किराणा माल स्वतःच कधीच घेत नव्हती. तर सगळे म्हणजे हातात लोक होते. तर त्या ह्याच्यामध्ये आज मी एवढा बाहेर म्हणजे याच्या म्हणजे व्यवहार करू शकते आहे. तर की कोणालाही आणि कोणत्याही वयामध्ये शिकता येतं. की मन शांत करून आपल्याला हलकेपणाचा सदा शांतपणाचा अहसास देते. आपल्या घर परिवारात मान सन्मान मिळवून देते. आपल्या मनोकामना पूर्ण करत असते. स्पर्धा तर एकी तशी मानतच नाही. पण तरी पण स्पर्धामध्ये आपला हौसला जरूर वाटतं. कारण इथे मॅरेथॉन आहे. जीवन म्हणजे मॅरेथॉन आहे. कोण पुढे कोण मागे असं नाहीये. सगळेजण आपापल्या जागेवर योग्य पद्धतीने चालत आहेत. तर तुम्हाला नकारात्मक लोकांपासूनही वाचवते. तुमच्या सभोवतालचे लोक आपोआपच नकारात्मकता असेल ना तर निघून जातं. तुम्हाला एक प्रकारचं संरक्षण मिळत असते स्वतःचं. तर खरंच अशा जादुई रेखीचा तुम्हाला म्हणजे हा शक्तीचा जीवनात आनंद घ्यायला आवडेल काय? तर नक्कीच येस म्हणून टाईप करा. कोणाकोणाला आवडेल आणि कोण कोण तयार आहे नक्कीच टाईप करा. ठीक आहे. आणि नक्कीच ही जेव्हा ऊर्जा जागृत होते ना तर आपल्या जीवनामध्ये खूप आमूलाग्र बदल होतो. आपले शारीरिक, मानसिक, भौतिक, आध्यात्मिक पद्धतीने आपलं जीवन बदलतं. आणि नक्कीच ही विद्या शिकायची असेल ना तर ग्रँड मास्टर पर्यंत पूर्ण शिका. अर्धवट शिकून काहीही अर्थ नाही. ते म्हणजे कसं होतं की आज शिकलं उद्या गेलो. चला तर खूप छान सगळेजण रिप्लाय करतात आहेत. तर खरंच तुम्ही जागृत आहात याबद्दल मला खूप खूप धन्यवाद तुमचे. आणि तुम्ही मला उत्तर देत आहात त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुमचे. तर खूप जबरदस्त आहे. तर मी हे कोर्सेस कसे असतात ते मी सांगते. तर त्याच्यात काही स्टेप्स असतात. फर्स्ट, सेकंड, थर्ड आणि मग मास्टर आणि ग्रँड मास्टर्स अशा लेवल्स असतात. तर आज मी तुम्हाला पहिला, दुसरा आणि तिसरा याचं मी तुम्हाला माहिती देणार आहे. तर जसं पहिलं स्पर्श चिकित्सा, दुसरा आणि द्वितीय आणि तृतीय. त्याच्यानंतर मग आहे पहिल्या डिग्रीमध्ये काय शिकणार तुम्ही हे सांगते मी तुम्हाला. हा. तर पहिल्या डिग्रीमध्ये काय शिकणार आहे तर त्याच्यामध्ये तुम्ही सेल्फ हिलिंग शिकणार आहे. आपले चक्र जाणून घेणं, त्यांचा तुमच्या दैनंदिन जीवनावर कसा परिणाम होतो त्याच्यामध्ये डिटेल मी तुम्हाला समजून सांगेन. म्हणजे जे आज चक्रांच्या बद्दलची डिटेल माहिती सांगणार. नंतर त्याचे अफर्मेशन्स कसे द्यायचे. नंतर मग पहिली डिग्री जेव्हा तुम्ही शिकता तेव्हा तुमचे 10% तुमची एनर्जी जागृत होते. आणि तुम्ही स्वतःला स्पर्श करून देऊ शकता. म्हणजे स्वतःला तुम्ही देऊ शकता. याच्यामध्ये दुसऱ्यांना तुम्ही डिस्टन्स हिलिंग नाही करू शकत जेव्हा तुम्ही पहिली डिग्री शिकता तर. आणि याच्यामध्ये मी मेडिटेशन तुम्हाला काही शिकवते. नंतर मग सेकंड डिग्री मध्ये काय शिकणार तर सेकंड डिग्री मध्ये तुम्हाला काही सिम्बॉल्स मिळतात. सूत्र सिम्बॉल्स मिळतात. डिस्टन्स हिलिंग म्हणजे तुम्ही तुमच्या घरच्या लोकांना हात न लावता मित्रमंडळीला वगैरे जसं ते त्यांच्या घरी आहे तुम्ही तुमच्या घरी आहे तरी तुमच्या ओळखीच्या लोकांना तुम्ही ती रेखी डिस्टन्सने देऊ शकता. जसं माझी मुलगी आता कॅनडाला आहे तर मी तरी पण तिला इथून देऊ शकते. तशा पद्धतीने तुम्ही रेकी देऊ शकता. तर इथे तुम्हाला इथे 50% करेक्शन करते बेटा. 50% रेकी तुमची ऍक्टिव्ह होते. ठीक आहे. इथे 80% लिहिलेलं आहे. तर 50%च्या जवळजवळ तुमची रेकी इथे जागृत होते. आणि इथेही तुम्हाला वेगळे मेडिटेशन्स मग मिळतात तुम्हाला. त्याच्यानंतर आहे तिसरी डिग्री. तिसरी डिग्रीमध्ये तुम्हाला एक मस्त मोठा एक चांगला म्हणजे इफेक्टिव्ह सिम्बॉल सगळ्यात मेन सिम्बॉल असतो जो की ज्याला पूर्णतःचा अहसास होतो. डायक्युम्यू ज्याला म्हणतो नाव आहे. तर तो सिम्बॉल मिळतो. आणि तुम्ही अशा पद्धतीने डिस्टन्स हिलिंग करू शकता की ज्यांना तुम्ही म्हणजे बघितलं पण नाहीये. म्हणजे युनिव्हर्सल तुम्ही डिस्टन्स हिलिंग करू शकता. तर त्यांच्या फोटो मागवून वगैरे जसं आता इथे आपण समजा भारत पाकिस्तानचं युद्ध झालं किंवा आपल्या काहीच झालं तर आपल्याला वाटतं की नाही नाही आपला भारत देश हे झालं पाहिजे. आता पाकिस्तानचे कोण लोक आहे काय आहे आपल्याला काय माहिती. पण तरी पण आपण तिथे आपण रेकी देऊ शकतो सुरक्षिततेसाठी वगैरे मंगल कामना करू शकतो. तर हा त्याच्यामध्ये पॉवर येतात थर्ड डिग्रीमध्ये आणि युनिव्हर्सल आणि तुम्ही एक प्रोफेशनल रेकी हिलर होता.
रेकी हिलर म्हणजे तुम्ही रेकी देऊ शकता. म्हणजे तुम्ही रेकी कोणाला दिलं तर त्यांच्याकडनं तुम्ही पैसे किंवा जे काही आहे तुम्ही घेऊ शकता. तर त्याचा एक तुम्ही रेट ठरवू शकता. तर इथे तुम्ही आणि तिथे तुमची 100% तुमची रेकी जागृत होते. आणि त्याच्यामध्ये पण वेगवेगळे मेडिटेशन्स, वेगवेगळे टेक्निक्स तुम्हाला मिळतात. आणि खूप सुंदर तिथे म्हणजे तुमची रेकी कम्प्लीट होते हे समजलं जातं. त्याच्यानंतर मग आहे अजून मास्टर आणि ग्रँड मास्टर. हे प्रोफेशनल कोर्स आहेत. मी तर तुम्हाला हे सांगू इच्छिते की नुसतं रेकी थर्ड डिग्री नाही तर पूर्ण प्रोफेशनली शिकायचं शिका. कारण स्त्रियांसाठी, किंवा मी असं नाही म्हणत आहे की पुरुष नाही, पण स्त्रियांसाठी विशेषतः हा कोर्स असा आहे ना की तुम्ही आपलं घर सांभाळून विशेष काही खर्च, बिझनेस, आज आपण एक बिझनेसही करायचं म्हटलं तर त्याच्यामध्ये पैसे टाकावा लागतो. मग ते चालेल की नाही चालेल गॅरंटी नाही. याच्यामध्ये हा एक आध्यात्मिक ग्रोथ आपली स्वतःची होते. आणि आपण स्वतःची ग्रोथ केली तर आपण इतरांना पण ग्रोथ करण्यामध्ये मदत करू शकतो. आपल्या घरच्या लोकांना हे करू शकतो. आणि त्याचबद्दल जसं तुम्ही दुसऱ्यांची आध्यात्मिकता ग्रोथ करता तर तुमचा मान सन्मान मिळतो. म्हणजे समाजाचा त्या अशा स्त्रीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. आणि जसजसं आपलं वय वाढतं ना तसतसा अजून आदर, आपला अनुभव वाढतो जीवनाविषयीचा. असं नाही इथे रिटायरमेंट नाही आहे, उलट रिटायरमेंट नंतर करण्याचा व्यवसाय हा, असं म्हटलं तरी चालेल. आणि व्यवसाय म्हणण्यापेक्षा हे म्हणजे मी तर असं म्हणेन की भगवंताने जे आपल्याला इथे दिलं ना त्याची समज आपल्या नेक्स्ट पिढीला देणं हे आपलं कर्तव्य आहे. म्हणून माझं अगदी मनापासून, हार्ट पासून असतं की बाबांनो तुम्ही स्वतः तर ग्रँडमास्टर व्हा, दुसऱ्यांना पण शिकवा. म्हणजे तिथे थांबू नका. जसं आज आपण शाळेमध्ये करतोय, शिकलो सवरलो की परत आपल्या मुलांना शिकतो. कधी कधी तर आपण म्हणतो बाबा रे माझं नाही शिक्षण आलं, तू तरी शिक चांगला, जेणेकरून तुझं भलं होईल, चांगलं नोकरी मिळेल, हे करेल. जसं हे शालेय शिक्षणामध्ये करतो ना तसं हे आध्यात्मिक शिक्षणामध्ये 90% म्हणते मी तर. ते तर 10% आहे शालेय शिक्षण. हे 90% इतकं युनिव्हर्सला जाणणं खूप गरजेचं आहे. कारण इतकं म्हणजे याच्यामध्ये आपण क्षणाला जगतो, कसं जगतोय, काय जगतोय, का असं होते हे समजणं खूप गरजेचं असतं. त्यामुळे माझा हा म्हणजे एक आग्रहच म्हणा, समजून घ्या वाटल्यास, ग्रँड मास्टर पर्यंत जरूर शिका. ठीक आहे. तर त्याच्यानंतर खरंच म्हणजे ह्या प्रवासात तुम्ही आमच्यासोबत नक्कीच सामील व्हा. आणि समजून घ्या की तुमच्या आतमध्येच हा खजिना दडलेला आहे हा सगळा. म्हणजे आतापर्यंत आपल्याला असं वाटतं किती विचार येतात यार, कसं मला कधी शांती मिळेल, कसं मिळेल. पण समजून घ्या की हे विचारच तुम्हाला शांती देतात. ऍक्च्युली फक्त त्याचं डायरेक्शन बदलवायचं आपल्याला. तर हे विचार नसून हा अद्भुत खजिना आहे. अल्लाउद्दीन का चिराग जे म्हणतो ना आपण, तथास्तु म्हणतोय तो भगवंत. तर तेच आहे. तर आपल्या विचारांनीच आपण सगळं काय तयार केलेलं आहे. फक्त त्या विचारांना आता समज देणं जरुरी आहे. तर ही समज द्यायची आपल्याला. तर नक्कीच याला आपण जादूची छडी म्हटली तरी चालेल. तर बघा की माणसाने समोर बघायचंय की मागे, की म्हणजे तुम्हाला आतापर्यंत दुःख मिळालं किंवा सुख मिळालं तेच करत राहायचं, त्याच्यातच अडकून राहायचंय, की समोर जायचं आहे. तर खरंच सुख दुःख आपल्या विचारांवरच अवलंबून आहे. तर विचार बदला म्हणजे आयुष्य बदलेल. तर हे असंच सगळं काहीतरी जे मी आज तुम्हाला शॉर्ट मध्ये सांगितलेलं आहे ते सगळं तुम्हाला शिकवण्यात येईल. आता याच्यामध्ये मी तुम्हाला 3 दिवसाचा रेखीचा कोर्स सांगणार आहे. ठीक आहे. तर एक मिनिट. तर खरंच तुम्ही तयार आहात की नाही रेकीचा हा कोर्स शिकवायला? याच्याबद्दलच मी तुम्हाला डिटेल नक्कीच सांगते आहे.